जर मधमाशा नाहीशा झाल्या तर 4-5 वर्षात मनुष्य प्राणींचे सुद्धा नाश होऊ शकेल. तेवढे हे बघ, मधाच्या विषयी मला काही माहिती नाही. बायोकेमिस्ट्री मी सांगेन, मध तू सांग. मधमाशा वनस्पतीवर अवलंबून आहेत आणि वनस्पती मधमाशांवर अवलंबून आहेत. 85% जवळजवळ आपलं जे अन्न आपण खातो ते मधमाशांमुळे खातो. मधमाशा पालन. तर जर एपिकल्चर नसेल तर ॲग्रिकल्चर करू शकत नाही, आणि एपिकल्चर हवं असेल तर ॲग्रिकल्चर एसेन्शियल आहे. कारण फॉरेस्टमध्ये सुद्धा वनस्पती आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत खूप मोठ्या प्रमाणात. पण ॲग्रिकल्चर कसं कंट्रोल असतं. फुलं आहे म्हणजे निसर्ग आहे तुमच्या इथे, चांगला वातावरण, पूर्ण पोल्युशन फ्री आहे. अगदीच अशा वातावरणातच मधमाशा काम करतात. म्हणून मधमाशा सुद्धा बायो इंडिकेटर म्हणतात. तेवढी एनर्जी मधमाशा जनरेट करतात. बाप रे. त्यांच्या समूहात, कॉलनीमध्ये ती हीट निर्माण होते, एवढी हीट असते. तेच ना, ती एनर्जी असते. इट इज नॉट हीट बट इट इज एनर्जी. रसिक मोहिनी. हाय, हॅलो, नमस्कार. रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. त्यांनी पूर्वी एकदा त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं होतं, या जगातून जर मधमाशा नाहीशा झाल्या तर लगोलग पुढच्या 4 वर्षात मानवजात नष्ट होईल. आता हे ऐकायला थोडंसं विचित्रही वाटतं, पण त्याच्यामध्ये तथ्यही आहे. आणि आज आपल्याकडे असे गेस्ट आलेले आहेत की ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य मधमाशी करता वाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी PhD मिळवले, डॉक्टरेट मिळवलेली आहे. त्याच्यावर त्यांनी 4-5 पुस्तकं लिहिलेत, 152 पेक्षा अधिक शोध निबंध आहेत, देश विदेशात लेक्चर्स दिलेली आहेत. आणि खूप त्यांना या मधमाशीविषयी जे काही सांगायचं आहे त्याच्याकरता आज आपण त्यांना बोलवलेलं आहे. तर भेटूया आजच्या गेस्टना, ते आपल्याला घेऊन जातील मधमाशीच्या अजब विश्वात. भेटूया डॉक्टर धनंजय वाखले सरांना. नमस्कार. तुमचं रसिक मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत आहे. आणि आपल्याकडे जे गेस्ट येतात पॉडकास्टला, त्याच्याकरता जागृती एंटरप्राइजेस कडनं ते एक छोटीशी गिफ्ट देतात, खास आपल्याकरता. मगाशी मी जी आपली ओळख करून दिली आपल्या प्रेक्षकांना, तर त्याच अनुषंगाने मला विचारायचंय, तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य मधमाशी करता वाहून घेतलेलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मधमाशी म्हणजे तिच्याशी निगडीत सगळंच, म्हणजे काय असेल, मध असेल, त्याची साठवण असेल, पॅकेजिंग, मधाचे गुणधर्म, नाही का, मेण, प्रयोगशाळा स्थापना. कारण काय आहे, सर्वसामान्यपणे आम्हाला जे मधमाशी माहिती असते ती मधमाशी, पोळं, तिचा मध, राणी माशी, कामकरी माशी, तिचा डंख जो आजकाल फारच प्रसिद्ध झालाय. तर पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे म्हणलं तसं तुमचं आयुष्य वाहून घेतलंय, तर मधमाशीवर एवढं संशोधन करावं, एवढे प्रबंध लिहावेत, इतकं इंटरेस्टिंग, आणि असं काय वाटलं तुम्हाला मधमाशीमध्ये? फारच चांगला. आजचं मी म्हणा, हा योग चांगला आहे आज. सर्वप्रथम मी भाग्यश्रीताई देसाईंचं आणि तुमच्या रसिक मोहिनी पॉडकास्टचं आभार मानतो आणि अभिनंदन करतो, कारण हा विषय अतिशय नवीन आहे. बरोबर. मधमाशांसारखा विषय आहे आणि त्याच्याबद्दल जेवढी माहिती आपल्याला देता येईल तेवढी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. कारण हा विषय कुठल्याही शाळा कॉलेजांमध्ये कव्हर होत नाही, शिक्षणात येत नाही. खरंच आहे. आणि सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं की जर मधमाशा नाहीशा झाल्या तर 4-5 वर्षात मनुष्य प्राणींचे सुद्धा नाश होऊ शकेल. आणि हे अगदी बरोबर आहे. ते आइन्स्टाईननी काय, त्याच्याबरोबर बाकीचे सुद्धा सगळे सायंटिस्ट, आणि आज पण ते बरोबर आहे. कारण मधमाशांचं विश्व आपण म्हणतो हे अतिशय निराळ आहे, युनिक म्हणता येईल. त्यामुळे त्याच्याबद्दल जेवढं बोलू तेवढा वेळ पण कमी होईल. पण आपल्याला आज या थोडक्या वेळामध्ये थोडी माहिती द्यायची आहे. तर माझ्या अनुभवाबद्दल तुम्ही विचारलं की मला असं का वाटलं, ते याच्यामुळेच वाटलं की मधमाशा हा विषयच नवीन आहे. मी पण पुण्याला सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा 1974 मध्ये जॉईन झालो ॲज ए सायंटिफिक ऑफिसर म्हणून, त्यावेळेस मलाही असं वाटलं की याच्यावरती एवढं करण्यासारखं काय आहे, मधमाशांमध्ये काय, इतर कीटकं आहेत, फुलपाखरं आहेत. पण जेव्हा बघितलं तर त्याच्यात काही झालेलं नाही. म्हणजे आपल्या देशात, बाहेरच्या देशांमध्ये खूप झालेलं आहे, खूप काम झालेलं आहे. अतिशय त्यांना लोकमान्यता, जगन्मान्यता, सरकार मान्यता सगळं आहे. पण आपल्या इथे त्या मानाने काही नाही आहेत. म्हणून म्हटलं हा नवीन विषय आपण जरा संशोधनासाठी घ्यावा. वा, खूपच छान, इंटरेस्टिंग. म्हणजे मी जेव्हा तुमचा बायोडेटा बघितला, आय वॉज सो इम्प्रेस. म्हणलं बाप रे, एवढं मोठं काम तुम्ही करताय. म्हणजे म्हणलं संशोधन हा तर एक विषय आहेच, पण
खूप ते म्हणजे पर्यावरणाकरता असेल किंवा सगळ्यांची समाजोपयोगी मानवजाती करता फार मोठं काम आहे हे. तर ते म्हणजे हे जे तुम्ही आता सांगितलं त्याच्यावरनच मला विचारायचं की तुम्ही शोध निबंध लिहिलेले आहेत 152 पेक्षा अधिक, 5 पुस्तकं पण तुमचे प्रकाशित झाले. तर त्याच्यामध्ये असे वेगळं काय तुम्ही म्हणजे शोध काय लावलेत आणि थोडंसं आमच्या प्रेक्षकांकरता बरं. ऐकायला आवडेल. मधमाशांबद्दल आपण आज बोलतो आहे, त्यामुळे मधाबद्दल आपल्याला माहिती आहे. हो. मध ऐकलंय सगळ्यांनी घरामध्ये आपल्या असतोच. आजी आजोबांकडनं, किंवा मध आपल्या घरामध्ये पण आहे, हो. पण तो वापरत नाही कोणी. कारण त्याबद्दल तो कसा वापरायचा, कशासाठी वापरायचा हे सुद्धा माहिती नसतं बऱ्याच लोकांना. बरं. हां. आणि माशी म्हणतो आपण, ही ऍक्च्युली माशी नाहीये, ती मधमाशी नाहीये. बरं. इंग्रजीमध्ये हनी बी म्हणतो, हो. हनी फ्लाय नाही म्हणत, हाऊस फ्लाय सारखं. हो हो तर हो. कॉमन हाऊस फ्लाय सारखी ही मधमाशी नाही, ही मधुमक्षिका म्हणा, किंवा संस्कृतमध्ये त्याला बरोबर शब्द आहे, पण हिंदी मराठी त्याचं ट्रान्सलेशन, त्यामुळे इट इज हनी बी इज हनी बी. हो. आणि त्या इथूनच आपली सुरुवात होते की आपलं किती त्याच्यावरती हे अज्ञान आहे. आणि त्यामुळे त्या मधमाशीला जर विचार केला आपण, तर ती इतर कीटकांसारखी एक इंडिव्हिज्युअल नाहीये. हां. बाकीचे कीटक कसे सगळे एकटे हो, प्राणी हो, म्हणा, हो. किंवा कीटक म्हणा, किंवा थोड्याफार समूहामध्ये हो. काही असतात, पण मधमाशांचे सोशल बी आहे, सामाजिक तिचं सगळं जडणघडण आणि तिचं ऑर्गनायझेशन म्हटलं तर तशी संस्था आहे तिची, सामाजिक संस्था. आणि त्या नेहमी हजारोनी दिसतात आपल्या, आपण म्हणतो ना मोहोळ आलाय, मोळ. हो. तर त्या हो. मोहळाने अशा मधमाशा असतात. अच्छा. हां. आणि म्हणून मधमाशी एकटी दुट्टी कुठे जाते, त्यामुळे मधमाशाच, आणि ती वसाहत म्हणतात त्याला, त्यांच्या वसाहतीला. हो. तर त्याच्याबरोबर आपल्याला जर काही जास्तीत जास्त माहिती करून घेता येईल म्हणून तो. आणि माझं बेसिकली बायोकेमिस्ट्री MSc असल्यामुळे म्हटलं बायोकेमिस्ट्रीचा विषय घ्यावा आपण आपल्या संशोधनासाठी. तुम्ही जे विचारलं की तुम्ही हाच विषय का हो, निवडला, हो, हो. तर त्या संबंधात मी सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आलो. तर ती रिसर्च इन्स्टिट्यूट आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, आणि आज त्याला सुद्धा 65 वर्ष झाली त्या इन्स्टिट्यूटला. बरं. आणि मी जॉईन झालो 74 मध्ये, त्यामुळे आता 52 वर्ष मी तेव्हापासून काम आता माझं कंटिन्युअस चाललेलं आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये काय करणार, मधमाशांचं बायोकेमिस्ट्रीची काही तसं हे बायोकेमिस्ट्री सगळ्यांशी सवय, जैव रसायनशास्त्रच येते. हो. म्हणून मी म्हटलं मधावरती सुद्धा मी जेव्हा रेफरन्सेस बघितले, आमच्या गाईडने सांगितलं की तुम्ही आधी बघा काय काम झालंय, काय नाही झालंय, त्याच्यात काय करता येईल आपल्याला. आणि बायोकेमिस्ट्रीचे हेड ऑफ डिपार्टमेंट डीन होते BJ मेडिकलला, बायोकेमिस्ट्री विषय होता. तर त्यांना मी भेटलो, त्यांना मी सांगितलं माझा असा विषय. ते म्हणे हे बघ, मधाचा विषय मला काही माहिती नाही, बायोकेमिस्ट्री मी सांगेन, मध तू सांग. त्यामुळे सुरुवातीला ना आमच्या इथे अशी एक हे होती, सिस्टीम होती की तुम्ही रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आले, त्यामुळे तुम्हाला पुढे तुमचं एज्युकेशन वाढवता येईल. BSc असाल तर MSc करता येईल, MSc असाल तर PhD करता येईल. आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असं एक प्रोव्हिजन आहे की व्हाईल वर्किंग यू कॅन स्टडी. तुम्ही डिग्रीसाठी काम करू शकता, मग ते पार्ट टाइम MSc करू शकता किंवा पार्ट टाइम PhD सुद्धा करू शकता. म्हणून मी त्या स्कीममध्ये अप्लाय केलं, आणि माझ्या गाईड पण मग तयार झाले. डॉक्टर DB देसाई होते, ते BJ मेडिकलला HOD होते, डीन होते. आणि मग अशा रीतीने मग आमचा प्रवास सुरू झाला संशोधनाचा. आणि 1981 मध्ये मग माझी PhD कंप्लीट झाली. मी सकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत MSCS महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ कल्टिव्हेशन सायन्स आहे, तिथे काम करायचं. आमच्या पूर्वी इन्स्टिट्यूट होती त्याच्या शेजारीच असल्यामुळे. आणि संध्याकाळी पुन्हा 6 ते 10 असे सकाळी 4 तास संध्याकाळी 4 तास असं रिसर्चचं वर्क. कारण कंडिशन एक होती, 3 पॉईंट होते की एक तर नो मटेरियल ऑफ ऑफिस विल बी युज्ड फॉर युअर वर्क. आणि दुसरं म्हणजे नो मनी विल बी युज्ड फॉर ऑफिस वर्क. तर ऑफिसमधला कुठलाही वापरता नाही, मॅन पॉवर वापरता येणार नाही, मनी वापरता येणार नाही, आणि टाइम वापरता येणार, वेळ वापरता येणार, फक्त जागा, फक्त तुम्हाला परवानगी मिळाली, त्याचा तुम्ही कसा उपयोग करून घेता. म्हणजे तुम्हाला जर 2 वर्षाचं काम असेल तर तुम्ही 4 वर्ष करा, 5 वर्ष करा, डझंट मॅटर. पण तुम्हाला फक्त आम्ही परवानगी दिली, बाकी सगळं खर्च, वेळ आणि वस्तू, त्याच्यासाठी जे साहित्य लागेल ते सगळं तुमचं तुम्ही करायचं. तर बरं म्हटलं आम्हाला, कारण PhD करायचा हा एक हेच होता, मोठा ऑब्जेक्टिव्ह होतं. त्यामुळे ते त्या दृष्टीने केलं. 4-5 वर्ष लागली, पण PhD झाल्यानंतर परहॅप्स दॅट वॉज द फर्स्ट थिसिस पुणे युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी मधावरती पहिला, कारण दुधावरती फ्रुट्सवरती झालं. त्यामुळे त्याला बरीच हे मिळाली.
चांगली प्रसिद्धी पण मिळाली, त्याच्यावर पेपर्स पण बरेच पब्लिश करता आले आम्हाला. व्हेरी गुड. आणि माझ्या संस्थेने पण आम्हाला त्याबद्दल सेंट्रल बी रिसर्च इन्स्टिट्यूटने परवानगी दिली, सहकार्य दिलं सगळ्यांनी, त्यामुळे मला ते करता आलं. आणि तसंच मी ते पुढे अजून चालू ठेवलं, ट्रेनिंग आणि रिसर्च. तुमचं चालू आहे? हो, अरे वा. रिसर्चला आम्ही गाईड देतो, ऍडवायझरी बरं. रिसर्च गाईड म्हणून सुद्धा काम करतो. हम्म. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, बँगलोर युनिव्हर्सिटीचे थिसिस एक्झामिन पण केलेत आम्ही या एपिकल्चरवरती किंवा मधमाशांवरती जे आहेत. अच्छा. आणि गाईड MSc, MTech, BSc बायोटेक, ॲग्री बायोटेक, एन्व्हायरमेंट सायन्स आणि बायोकेमिस्ट्री अशा या विषयांमध्ये गाईड करण्याची आम्हाला रिकॉग्निशन युनिव्हर्सिटीने दिलेली होती. ग्रेट ग्रेट ग्रेट. तेच म्हणजे आता मधमाशांची वैशिष्ट्य वगैरे याच्याकडे आपण येऊच. हो. पण मगाशी मी जे इंट्रोडक्शन मध्ये बोलले की मधमाशांमुळे पर्यावरणाचं रक्षण होतं असं आपण म्हणतो, तर म्हणजे ते कशा पद्धतीने होतं नेमकं? तर मधमाशांचं हेच एक वैशिष्ट्य आहे की मधमाशांची उत्पत्ती झाली त्यावेळेस म्हणजे खूप 10,000-15,000 वर्षापूर्वी, बिफोर BC, पहिली उत्पत्ती मधमाशांची म्हणा, मधमाशांच्या बरोबर वनस्पती या विश्वामध्ये जेव्हा वनस्पती, त्यामुळे वनस्पती आणि मधमाशा या दोघांचा संबंध आहे. नंतर मग बाकी सगळे प्राणीसृष्टी आली आणि मग मानव नंतर त्याच्यानंतर आले. तर सगळ्यात आधीपासून म्हणजे नाही, माझं आम्हाला जे शाळेत शिकवतात अमिबा हा पहिला जीव, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतो, सिंगल सेल्युलर. येस. तर तो तर एक सिंगल सेल, पण लाईफ म्हणून ॲनिमल किंगडम मध्ये किंवा इन्सेक्ट मध्ये जीव हे मधमाशा आणि वनस्पती, आणि म्हणून तेव्हापासून ते एकमेकांवर अवलंबून आहेत. अच्छा. मधमाशा वनस्पतीवर अवलंबून आहेत आणि वनस्पती मधमाशांवर अवलंबून आहेत. का आणि कसे? तर ते मधमाशांचं अन्न, प्रत्येक जीव प्राणी मात्राला अन्न लागतं जिवंत राहण्यासाठी. तर मधमाशांचं अन्न म्हणजे वनस्पतीच्या मधली फुलं, फुलांवरचा मकरंद आणि पराग, नेक्टर आणि पोलन. तर नेक्टर जे आता केमिस्ट्रीमध्ये किंवा न्यूट्रिशनमध्ये आपण बघितलं तर एसेन्शियल कार्बोहायड्रेट. तर मधमाशांना कार्बोहायड्रेट नेक्टर पासून मिळतात. नेक्टर गोड असतो, साखर असते त्याच्यात, त्यामुळे ते नेक्टर मधनं कार्बोहायड्रेट्स मिळतात. पोलन मधून प्रोटीन मिळतात, प्रोटीन ग्रोथ साठी. हे दोन जे एसेन्शियल गोष्टी लागतात वाढ आणि पोषणसाठी, या मधमाशा फुलांकडनं घेत असतात. आणि फुलं त्याच्याबरोबर, पण नुकसान कोणाचंही होत नाही. फुलं काय, त्यावेळेस फुलं मधमाशांना नेक्टर आणि पोलन देत असतात, त्यावेळेस ते परागकण मधमाशा घेत असताना, फुलांवर काम करत असताना त्यांच्या शरीराची बायोलॉजी म्हणा किंवा ती अशी शरीर रचना असते की त्यांच्या शरीरावर पूर्ण ते परागकण चिकटतात. इट्स लाईक डस्ट पार्टिकल असतात. त्यामुळे ते परागकण फुलांवरची चिकटून ते जेव्हा दुसऱ्या फुलावर जातात, मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर अशा जात असतात, त्यावेळेस ते परागकण एका फुलावरचे दुसऱ्या फुलावर ट्रान्सफर करत असतात. तर ते नेचरमध्ये म्हणजे निसर्गामध्ये किंवा याच्यामध्ये जीवाची प्रजोत्पादन होत असतं. तसंच वनस्पतींमध्ये पॉलिनेशन होत असतं, परागीभवन म्हणतो आपण. त्या परागीभवन मेल ऑर्गन जे पोलन असतात ते फिमेल स्टिग्मावर, फिमेल फ्लॉवरवर जातात, त्यामुळे त्यांचं फर्टिलायझेशन होऊन फ्रूट सेट होतं. जर ते झालं नाही तर फ्रूट सेट होणार नाही. म्हणून परागीभवन झालं नाही तर वनस्पती जिवंत राहू शकणार नाही. वनस्पती नसेल तर खाद्यच काही राहणार नाही. त्यामुळे हे परागीभवन करता मधमाशा त्यांच्यावर अवलंबून असतात, फुलांवर. वनस्पती परागीभवनसाठी इन्सेक्ट म्हणजे मधमाशांवर, कारण त्या समूहाने येतात, कॉलनी असं हजारो लाखो मधमाशा एकाच काम करतात. फुलपाखरूवर सुद्धा इतर कीटक करतात परागीभवन. इतर माध्यम, वारा आहे किंवा तुमचं पाणी आहे, पावसामध्ये वाहून जातात, किंवा इतर माध्यम असतात, इतर कीटक वगैरे असतात, ते परागीभवन सगळ्यांकडनं होतं. पण हे जे एका वेळेस सामूहिक पद्धतीने लार्ज स्केलवर, म्हणून बी किपिंग इंडस्ट्री म्हणतात, उद्योग. बी किपिंग इंडस्ट्री, उद्योग, आता जे त्याला नवं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर हे परागीभवनमुळे खूप मोठ्या प्रमाणावर वनस्पतींची वाढ होत असते, वनस्पतींचं उत्पादन होत असतं, फ्रूट सेट होतं, सीड सेट होतं. पण हे आर्टिफिशियली करता येतं? आर्टिफिशियली मॅन्युअली नाही करतात. चायनामध्ये वगैरे करतात, आपल्या इथे सुद्धा काही डस्टिंग करतात मॅन्युअली, हाताने, सनफ्लॉवर वरती वगैरे असं. पण ते डस्टिंगला लिमिटेशन येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍट ए टाइम. आणि मधमाशांची फोरेजिंग कॅपॅसिटी म्हणजे 1.5 ते 2 किलोमीटर असते. बापरे. त्यामुळे त्यांच्या कम्पॅरिझन मध्ये कुठलंही मॅन्युअल किंवा मेकॅनिक, आता ड्रोन वगैरे इंट्रोड्यूस करतायत, AI टेक्नॉलॉजी यूज करणार आहेत.
पण हे मधमाशा नॅचरली नॅचरली निसर्गामध्ये होत करतात. आहे. हो ना, हो ना. त्यामुळे ते सगळ्यात मोठं मधमाशांचं जे काम आहे पॉलिनेशन, परागीभवन आणि अन्न उत्पादन, हो हो. अन्न उत्पादन म्हणजे म्हणजे फूड सिक्युरिटी जी आहे, हा हे जे सगळं अन्न उत्पादन होतं, वनस्पती, फळं, हा हा. भाज्या हो आणि आपले जे तृणधान्य आहेत हो. ते सगळे डाळीबिळी ते सगळे मधमाशांच्या किंवा गो. परागीभवनामुळे. बापरे, म्हणजे Almost- फारच मोठं काम आहे. 85% जवळजवळ आपलं जे अन्न आपण खातो हो. ते मधमाशांमुळे खातो. बापरे बापरे बापरे, फारच म्हणजे महत्वाचंच काम आहे ते. सगळ्यात महत्वाचा विषय आणि म्हणून सगळ्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती जनजागृती झालेली आहे हो आणि ऍप्लिकेशन पण आहे. इट इज नेक्स्ट टू, नॉट इवन नेक्स्ट टू ॲग्रिकल्चर, पण ॲज गुड ॲज ॲग्रिकल्चर. म्हणजे इवन चायनामध्ये तर नो ॲग्रिकल्चर विदाऊट एपिकल्चर. एपिकल्चर म्हणजे मधमाशा, हो. मधमाशा पालन. तर जर एपिकल्चर नसेल तर ॲग्रिकल्चर करू शकत नाही, आणि एपिकल्चर हवं असेल तर ॲग्रिकल्चर एसेन्शियल आहे. कारण फॉरेस्टमध्ये सुद्धा वनस्पती आहेत, झाडं आहेत, फुलं आहेत हम्म, खूप मोठ्या प्रमाणात. पण ॲग्रिकल्चर कसं कंट्रोल असतं. हम्म. यू कॅन ॲज पर डिमांड पॉलिनेशनची यू कॅन सप्लाय. बी कॉलनीज नेचरमध्ये आहेत, पण हम्म. तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे. आता जे औद्योगिकरण झालेलं आहे, हम्म. खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन, तर ते मधमाशा असतील तेवढ्या तुम्हाला लागतील तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. बरं. निसर्गामध्ये तर आहेच, ते आपण नंतर त्याच्यावर बोलू की निसर्गामध्ये आहेत मग त्याचं हो, काय हो, झालं ते हो. कसं झालं. पण त्याच्याबरोबर इंडस्ट्री म्हणून म्हटलं तर पॉलिनेशन सर्व्हिस बाय बीज इज ऑल्सो नाव इज अ ॲडिशनल इंडस्ट्री, हम्म. इन्कम जनरेशन. वाव. पण हे मग सर्वसामान्य लोकांना मला वाटतं कल्पनाच नसते. पण पोळं काय दिसलं बिल्डिंगच्या याच्यावर हा. की लोक ते जाळतात म्हणजे ते त्याच्यामध्ये मधमाशांना मारतात वगैरे अगदी काहीतरी. मारतात, तर ते म्हणजे किती चुकीचं आहे ना destroy मग. हो, जाळून टाकतात, हो ना. उडून टाकतात, खरंच मारून आहे. टाकतात मधमाशांना. ते सगळ्यात मोठं नुकसान करतात, ते स्वतःच्या स्वतःचंच पायावर मारून करतायत येतात. म्हणजे ते. आधी जसं वृक्षतोड हो ना. करत होते तसं हो ना. हे पूर्ण इन्सेक्टच तोडतायत. म्हणजे एखाद्या वेळेस वृक्षतोड झाली तरी मधमाशांना पुन्हा वृक्ष, पर्यावरणाचा जो आपला विषय होता त्याच्यावरती पुन्हा मधमाशामुळे ती झाडं पुन्हा येऊ शकतात. कारण हो. फलधारणा, बीजधारणा होऊ शकते. बरोबर आहे. पण जर तुम्ही मधमाशीच मधमाशांनाच मारलं तर ते मूळ त्यांचं, स्वतःच्या पायावर कोराड हा, मारण्यासारखं त्यामुळे आहे. मधमाशा नसतील तर मग हे वनस्पतीचं पण वाढ होणार नाही, हो ना. पर्यावरणाचा पण समतोल साधता येणार नाही. आणि जे जैव विविधता आपल्याला मिळते, हम्म. याची विशेष करून प्राणी मात्रांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये, ती विविधता सुद्धा आपल्याला मधमाशा नसतील तर मिळू शकणार नाही. बापरे. पण मग आता इतकं हे मधमाशांचं काय म्हणतात ते संबंध, महत्व आहे. जो विस्तार आहे, म्हणजे आता प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हो. तर मग आता जे आपल्याला साधारण, म्हणजे आम्हाला साधारण जे माहिती असतं, राणी माशी असते, कामकरी हा. माश्या असतात, हो, हो. त्यांचा मध तो ठराविक किंवा काय, तर पोळं किंवा हे, हो. तर हे म्हणजे एक म्हणजे काय त्याची व्हरायटी असते, मधांची काय व्हरायटी असते, हा, हा. याबद्दल जरा सांगा ना. ऍक्च्युली मधमाशांचं सांगितल्याप्रमाणे युनिक सगळं काम आहे त्यात प्रकार असतात ना. आणि इतकं सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक काम आहे हा. की त्या वी कॅनॉट बियॉन्ड इमॅजिनेशन, म्हणजे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. ते पोळी सुद्धा त्यांची किती पोळी सुद्धा systematic त्यांची असतात ती. सिस्टमॅटिक असतात. म्हणजे तुम्हाला सांगतो, मधमाशा, आज आपण खूप भाग्यवान आहे आपल्या देशामध्ये हम्म. की आपल्याला 4-5 प्रकारच्या मधमाशा आहेत. तसे 20,000 जाती आहेत मधमाशांच्या. 20,000. तुम्ही मगाशी विचारले मधमाशांचे प्रकार, हो. तर 20,000 जाती आहेत मधमाशांच्या सगळ्या जगामध्ये. पण ऐश. आपल्याकडे ज्या 5 मुख्य जाती आहेत आपल्याला दिसतात, हा. इतर देशांमध्ये 1-2 आहेत फक्त. बरं. अमेरिकेत म्हणा किंवा युरोपमध्ये म्हणा, युरोपियन मेलिफेरा बीज आहेत, युरोपियन बीज आहेत, हम्म. ज्या आज बहुतेक सगळीकडे कमर्शियल बीज म्हणून वापरतात, आपल्या देशात पण वापरतात. हम्म. पण त्याच्याशिवाय आपल्या देशामध्ये ज्या 4-5 व्हेरायटी ॲडिशनल आहेत, त्यामध्ये सगळ्यात एपिस सिराना इंडिका, बर. म्हणजे इंडिजिनस आपण म्हणू शकतो, भारतीय मधमाशी, हा हा. जी सातेरी माशा, त्या युरोपियन मेलिफेरासारख्या आपल्याला पेटींमध्ये ठेवून हो हो. त्याचं मधमाशा पालन करून मध उत्पादन, परागीभवन किंवा आणखीन काय कमर्शियल करता येतं. ऍक्टिव्हिटीसाठी करू शकतो. हा. वर्षभर उद्योग करू शकतो. हो हो. तशा मधमाशा फुलांवर असतात, म्हणून फुलं तर सीझनल असतात. हो. त्या सीझनमध्ये फक्त फुलं येऊ शकतात किंवा तेवढ्या पिरियडसाठीच येऊ शकतात. 1-2 दिवसासाठी, 1-2 आठवड्यासाठी किंवा महिन्याभरासाठी. सगळ्यात जास्त सूर्यफुलाचे जे असतात ते 1-1.5 महिना फुलं मिळतात जास्त. सूर्यफुलावर सगळ्यात जास्त येतात सूर्यफुलाचं, का? हा. आणि ड्रमस्टिक म्हणजे शेवगा, 4-4, 5-5, 6-6 महिने शेवग्याची फुलं मिळतात. तर बरं. ही अशी जी खूप चांगली फुलांच्या व्हेरायटीवर आहे, अशी जर मधमाशांना मिळाली कंटिन्यू, तर मधमाशा तिथे काम करा. आपण बघतो मधमाशांची पोळी लागलेली आहेत, हो हो. पण काही दिवसांनी ती गेलेली दिसतात. पोळी राहतात, फक्त मधमाशा गेलेल्या असतात. हो हो. तो जो प्रकार आहे तो त्याला आग्या माशा म्हणतात. बर. म्हणजे रॉक बीज किंवा जायंट बीज,
मोठ्या दिसतात मोठ्या दिसतात. म्हणून त्यांना जायंट बीज म्हणतात आणि रॉकवर असतात म्हणून रॉक बीज दगडांवर बरोबर, ओके. डोंगरांमध्ये वगैरे असतात. ओके. तर ती सगळ्यात मोठी एपिस डॉर्सेटा व्हेरायटी आपल्या इंडियन बी आहे ती ओरिजिनल. अच्छा. आणि जशी एपिस सिराना ठेवून ग्राउंड लेवलवरती आपण मधमाशा पालन करू शकतो, पण ही एपिस डॉर्सेटा ज्या आग्या माशा आहेत त्या जमिनीपासून जवळजवळ 20 फूट वर असतात. ओ आणि झाडांवर असतात, बिल्डिंगवर असतात, मल्टीस्टोरी बिल्डिंगवर असतात, हो. पुलांवर ऍक्च्युली फुलाच्या बांधांवर. उंच बिल्डिंग वर जास्त असतात. उंचवरच कोळी असतात, झाडांवर असतात. हो. त्यामुळे त्यांची नॅचरल बिहेवियर जी आहे की सेटलिंग ॲट द हाईट, हाईट. त्यामुळे त्यांना ग्राउंडवर आणता येत नाही किंवा त्यांचं मधमाशा पालन करता येत नाही. आणि मोरोवर त्या जास्त डेंजरस असतात. डेंजरस म्हणजे ओके. स्टिंग Sting. मोठ्या असतात, त्या डंख त्यांचे. डंख मारतो. त्यामुळे पण त्याला सुद्धा आता हाण्याची वैज्ञानिक पद्धती आम्ही डेव्हलप केलेली आहे. हा. त्याचं प्रशिक्षण देऊन त्याला न मारता, न तोडता किंवा न जाळता त्याच्यापासून मध कसा काढता येईल ते तंत्रज्ञान आम्ही डेव्हलप करून मधमाशा आमच्या संशोधन केंद्राने पुण्याच्या, आणि ते आता त्याचं प्रशिक्षण देतो गावागावांमध्ये, जंगलांमध्ये आदिवासी लोकांना, कारण त्यांचं त्याच्यावरती उदरनिर्वाह होऊ शकतो. त्यांना इन्कम चांगली, ज्यांना अगदी 100-200 रुपये सुद्धा दिवसाचे मिळत नसतात त्यांना 1000 रुपये एका दिवसाची आता या मधमाशाच्या मधापासून मिळायला लागलेत, कारण मधाची किंमत आता 400-500 रुपये किलो असते. तर असं त्यांच्या समूहातून त्यांना सुद्धा डेव्हलपमेंट होतं. त्यांचं जे मायग्रेशन थांबलेलं जंगलातून ते शहराकडे किंवा गावाकडे येतात, त्याच्याऐवजी त्यांना तिथेच त्या सीझनमध्ये तेवढं काम मिळालं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो आणि त्याचं उत्पन्न होऊ शकतं. तर ह्या एपिस डॉर्सेटा, एपिस सिराना, दुसरी आहे डॉर्सेटा एपिस फ्लोरिया, एक तिसरी जातीची मधमाशी आहे. त्या लहान असतात, आपल्याला काही काही झाडांवर वगैरे दिसतात छोट्या मधमाशी. त्या एक मधमाशांची व्हेरायटी आहे. आणखीन एक चौथी व्हेरायटी म्हणजे ट्रायगोना इरिडिपेनेस, म्हणजे स्टिंगलेस बी म्हणतात त्याला स्टिंग नसतं. त्या मधमाशा स्टिंग नाही करू शकत, डंख नाही मारू शकत, त्यांना डंख नसतो, त्यामुळे त्या स्टिंग, पण त्या जास्त डेंजरस असतात कारण त्या अगदी बारीक डासासारख्या दिसतात आणि त्या कुठेही आपल्या शरीराच्या बोकांमध्ये चावत नाही, त्या नाकात शिरतील, कानात शिरतील. त्यामुळे त्या स्टिंगलेस बी त्याच्यासाठीच म्हणतात त्याला. आणि त्या मग आत जाऊन बोर करतात, म्हणजे त्यांना त्यांचं ते घर, त्यांना वाटतं हे आपल्या घराचं बीळ आहे म्हणून ते बिळात जातात. आणि त्या बाहेर झाडांच्या कपारीत किंवा डोंगराच्या दगडांच्या कपारीमध्ये जाऊन त्यांचं ते पोळं बांधतात, राहायची जागा. अरे बापरे. त्या एक स्टिंगलेस बी असतात 4-5, आणि ही युरोपियन एपिस मेलिफेरा. मध्ये जी बातमी आली ती करिश्मा कपूरच्या मिस्टरांना, म्हणजे एक्स हजबंडला घशामध्ये बी गेली आणि त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला म्हणतात. नाही तसं ते, कारण ते स्टिंग असतं जे मधमाशा. स्टिंगलेसच होती का ती? नाही, मोठ्या मधमाशा पण असू शकतात. त्या युरोपमध्ये असतील तर मेलिफेरा बीज असतात त्या. तर तिथे त्यांना तोंडात कशी गेली हे सुद्धा एक मुख्य प्रश्न. तोंड उघडं ठेवून ते राहतात का, म्हणजे आत गेली कशी? कारण ते तर सुरुवातीलाच तुम्हाला कळतं की काहीतरी, इव्हन साधा डास माशी वगैरे सुद्धा आपण लगेच त्याला करतो. पण याने जे काय झालं असेल ते मधमाशी काय किंवा कोणी जरी गेलं असतं घशामध्ये, श्वसन नलिका बंद झाली की बंद तुमचं. त्यामुळे ते फक्त मधमाशीच गेली म्हणून जाऊन चावली असेल तर. म्हणून मधमाशा पालन करताना किंवा मधमाशा हँडलिंग करताना त्याच्याबरोबर हाताळताना व्हेल लावतात, पूर्ण कव्हर करून घेतात चेहऱ्याला, डोळ्यांना, नाकाला वगैरे, इथपर्यंत की मधमाशांना आपल्याला स्टिंग करता येणार नाही आणि तुमच्याकडून सुद्धा मधमाशांना काही इजा होणार नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट इन्फेक्शन, आपण आता बघतो व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं, बॅक्टेरियल इन्फेक्शन. तर त्याच्यासाठी प्रोटेक्शन, जे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसेस असतात किंवा ड्रेस असतो, आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये आपण तो वापरतो. ऑपरेशनमध्ये डॉक्टर, नर्सेस किंवा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लेबर लोक वगैरे सुद्धा सगळे वापरतात. तसे आपण वापरायला पाहिजे. पुढल्या सगळ्या जगामध्ये मगाशी आपण जे बोलत होतो जगाच्या याच्यामध्ये, ते खूप डेव्हलप्ड आणि लर्नेड झाले मधमाशा पालनामध्ये, आणि त्यांचा बराच अभ्यास झाल्यामुळे ते पूर्ण काळजी घेतात आणि त्यामुळे त्यांना वाढवता येते. आपल्या इथे काळजी घेण्यापेक्षा त्यांना कसं आपण डिस्ट्रॉय करत, इथे मधमाशा पोळं दिसतंय ना, हे काढा. आधी त्यांचं असंच असतं. तर उलट मधमाशा पोळं दिसलं की बाहेर, आपल्याकडे पूर्वी म्हणायचे की मधमाशा आहेत म्हणजे तुमच्याकडे समृद्धी आहे, प्रॉस्पॅरिटी, साईन ऑफ प्रॉस्पॅरिटी. कारण मधमाशा आहेत म्हणजे फुलं आहेत, फुलं आहे म्हणजे निसर्ग आहे तुमच्या इथे, चांगला वातावरण, पूर्ण पोल्युशन फ्री आहे. अगदीच अशा वातावरणातच मधमाशा काम करतात. म्हणून मधमाशा सुद्धा बायो इंडिकेटर म्हणतात की ते तुम्ही मागाशी आपण म्हणतो एन्व्हायरमेंट कशा मेंटेन
मेंटेन करतात, हो. तर त्यांना या सगळ्याची जाण असते हो. की कुठे चांगलं वातावरण, कारण त्यांना सुद्धा जिवंत राहायचं असतं. तिथे कुठेही पोल्युशन, आता आम्ही अभ्यास केला होता थोडा, एक रिसर्च प्रोजेक्ट होते आमचे. मी इथून रिटायर झाल्यानंतर बारामतीला सुद्धा रिसर्च ॲडवायझर म्हणून होतो. आमचं बायोटेक्नॉलॉजीचं सेंटर ऑफ एक्सलन्स आम्ही तिथे एस्टॅब्लिश केलं होतं. तर हे पोल्युशन, इंडस्ट्रीयल पोल्युशन म्हणा किंवा ॲग्रिकल्चरल पोल्युशन किंवा रस्त्यावरची धूळ माती आणि तिथे ट्रॅक्टर डिझेल हे सगळे जाऊन तिथे मधमाशांच्या वसाहती करा, तर त्याचा किती मधमाशांना सफोकेशन होतं त्याचा पण आम्ही अभ्यास केला होता. मधमाशा कारण वातावरणात फिरत असतात, 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत फुलं जिथे मिळतील त्या फुलांपासून त्यांना काम करायचं असतं. बरोबर. तर त्याचा त्या फुलांचं त्यांच्या बॉडीवर डिपॉझिट होतं ते पराग, पोलन. तर त्या परागमध्ये काय काय केमिकल्स आहेत, सल्फर डायऑक्साईड आहे का, सल्फर आहे का, डिझेलमध्ये जे SO2 गॅसेस वगैरे असतात, पोल्युशन, डस्ट पार्टिकल आहेत, ह्या सगळ्यांचा, आणि त्याचं प्रमाण किती आहे वातावरणात, आणि ते मग आपल्या स्टँडर्ड प्रमाणे आपण किती त्याला टॉलरेट करू शकतो. बरं. ह्या सगळ्याच्या गोष्टीचा अभ्यास करून मधमाशा इज अ व्हेरी गुड बायो इंडिकेटर. त्याचा अभ्यास करून आपल्याला माहिती होते की याच्यात किती पोल्युशन आहे, किती नाही आहे, आणि अशा याच्यात मधमाशा काम करतात, त्यांना किती त्रास होईल वगैरे. इव्हन बँगलोरला तर आता त्या आपल्या इथे जसं हे आहे मटेरियलॉजिकल इन्स्टिट्यूट, हवामानशास्त्र लॅबॉरेटरी आहे सेंट्रल जी आहे, तशी बँगलोरला त्यांनी मधमाशांपासून परागकण गोळा करून त्या परागचं अनालिसिस करून आज वातावरणामध्ये किती SO2 किंवा सल्फर किंवा किती ॲलर्जिक सुद्धा कुठले पोलन्स आहेत ते ॲलर्जिक आहेत की नाही आहे, कारण एअरबॉर्न पोल्युशन होतं आणि एअरबॉर्न ॲलर्जी पण होते, कोणाकोणाला पोलन ॲलर्जी असते. तर त्याचा किती प्रमाणावरती वातावरणात प्रादुर्भाव आहे ते अलार्मिंग दाखवतात. आपल्या इथे जसं दाखवतात की आज हे वातावरणात एवढं आहे, वातावरणात आर्द्रता एवढी आहे, प्राणवायू एवढा आहे, कार्बन डायऑक्साईड एवढा आहे, धूळ इतकी, तर ते किती लेव्हल, डेंजर लेव्हलच्या किती वर आहे किती खाली येते, त्याच्यामुळे मधमाशांचा त्याच्यासाठी सुद्धा चांगला उपयोग होऊ शकतो. बापरे बापरे, हे तर फारच वेगळं आहे, नवीन आहे. तर त्याचा या आपल्या डे टू डे लाईफमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये, पोल्युशनमध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये आणि पोल्युशनमध्ये त्याचा आपल्याला चांगला उपयोग करून घेऊ शकतो आपण. तर काही काही ठिकाणी आता तसं करतायत, आणि विदेशामध्ये तर मी सांगितल्याप्रमाणे एपिकल्चर विदाउट ॲग्रिकल्चर इज नॉट पॉसिबल, आणि ॲग्रिकल्चर विदाउट एपिकल्चर इज नॉट अलाउड. त्यामुळे प्रत्येक फार्मरकडे, प्रत्येक शेतकऱ्याकडे मधमाशांच्या वसाहती आहेत, आणि ते म्हणून त्यांचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन. आणि या परागीभवनमध्ये काय होतं, जेव्हा फ्रूट सेट होतं, सीड सेट होतं, तेव्हा फुल क्वालिटी मेंटेन होते त्याची, फुल फॉर्म मध्ये असतो तो फ्रूट. मग कलिंगड म्हणा किंवा डाळिंब म्हणा किंवा काही जरी असेल तरी त्याच्यामध्ये पूर्ण ज्यूस आणि फुल फॉर्मेशन असतं. त्याचं काही वेळेस डिफॉर्म झालेले असतात, तर क्वालिटी असते कमी आणि क्वांटिटी पण वाढते. कारण डाळिंबामध्ये तर काय लगेच मेल फिमेल फ्लॉवरचं हे नाही झालं तर ते खाली गळून पडतात किंवा डाळिंब डिफॉर्म होतात, मग त्यांना व्हॅल्यू पण, कॉस्ट पण मिळत नाही, चांगली प्राइस मिळत नाही. म्हणून पॉलिनेशननी तुमची क्वालिटी पण वाढते परागीभवनमुळे, आणि क्वांटिटी पण वाढते. क्वांटिटी म्हणजे इतकी वाढते की बऱ्याचशा उत्पादनां म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स किंवा क्रॉप्समध्ये, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स आणि याच्यामध्ये मेज, तुमचं मका वगैरे सारख्या ह्याच्यात 20% पासून 200% काय 1000% सनफ्लॉवरमध्ये सारखे जे वाढ होते उत्पादनात. तुम्ही विचार करू शकता, हे जे ऑइल सीड आहेत पर्टिक्युलरली, त्याच्यात जर एवढी 10% 20% वाढ जरी म्हटलं तर तिथे ते 100-1000% वाढ झाली तर तेल प्रोडक्शन किती वाढू शकतं. म्हणून ते तेल एवढं प्रोड्यूस करतात किंवा एवढे फ्रूट क्रॉप्स वगैरे. आता आम्ही ॲम्स्टरडॅम गेलो होतो, बघितलं होतं. इट इज अ सिटी किंवा कंट्री ऑफ व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. तर तिथे मेनली बिकॉज दे आर ऑल डिपेंडिंग ऑन बीज, हनी बीज वरती सगळं ते काम करतात आणि त्याचा उपयोग करून घेतात. फार्मर्स सगळे त्याचा उपयोग करतात. पॉलिनेशन सर्व्हिस तिथे देतात. जे बीकीपर आहेत म्हणजे जे मधमाशा पालन करतायत ते शेतकऱ्यांना भाड्याने देतात त्यांच्या कॉलनी, भाडी तत्वावरती देतात. आणि त्याचे 1000-1500 रुपये, जसे मधाचे एका किलोला 1000 रुपये मिळते, पण यांना एका कॉलनीला एका महिन्याला 1000-1500 रुपये भाडे मिळतात. प्लस सिक्युरिटी डिपॉझिट येतात की आमच्या जर कॉलनी गेल्या तर तुम्हाला ते भरून द्यायला लागतं. त्यामुळे महिन्याभरासाठी जरी कॉलनी दिल्या तरी त्यांना ते 100 कॉलनीचे तेवढे पैसे मिळतात. लाख रुपये फक्त पॉलिनेशन सर्व्हिसमध्ये मिळतात. म्हणजे तुमच्या मधमाशा पण वाढतात, त्यांचं प्रजनन वगैरे होत असतं, आणि 100 कॉलनीच्या 200 कॉलनी पण होतात. मध उत्पादन होत असतं आणि इतर तुम्हाला पॉलनचं सुद्धा प्रोडक्शन होतं. पण नंतर ते बघू आणखीन काय काय ऍडिशनल प्रोडक्शन आहे. तर अशा रीतीने इट्स अ व्हेरी गुड इंडस्ट्री, एंटरप्रिनरशिप आहे चांगली, आणि मोस्ट प्रॉफिटेबल उद्योग म्हणून त्याच्याकडे बघता येईल. माझा भाचा आहे ना मिरजेला, राहुल देवल, आपला विद्यार्थी,
तर बरोबर. त्याचे व्हिडिओज वगैरे आम्ही बघत हो असतो. हो तुम्ही म्हणालात तसं ते संपूर्ण घालून ते हो 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 पोळं काढून नाही थर चांगलं वगैरे. वाढवलंय त्याच्याकडनंही त्यांनी. मला थोडीफार म्हणजे माहिती आहे आम्हाला हो, ऑफकोर्स. हो, हो. पण मग आता बोलता बोलता मला ते सुचलं की म्हणजे एवढं त्यांचं एकमेकांमध्ये कोऑर्डिनेशन असतं हा. मधमाशांचं, हो तर त्यांची हा. काय भाषा असते हो, का? हो, म्हणजे हो. कसं त्या कम्युनिकेट कसं करतात? त्यांची भाषा म्हणजे पुन्हा म्हटलं त्याप्रमाणे युनिक, प्रत्येक काम त्यांचं युनिक आहे. हा. त्यांची भाषा म्हणजे तुम्हाला कल्पना, रिमोट सेन्सिंग कसं असतं, आपण इथे बसलं चॅनल बदलतो, हो. तसं मधमाशांना त्यांना बसल्या बसल्या त्यांना कळतं की इथे बाहेर काय आहे, हा? काय चाललंय, किती फूड त्यांना मेन त्यांचं हे असतं, उद्देश असतो तो फूडचा, हा. का फ्रूट किती त्यांना मिळेल हा. आणि कुठे मिळेल. तर त्यांचे हाईव इज अ सेंटर पॉइंट. हाई म्हणजे त्यांचं घर, पोळं. हाय. हा. तर पोळ्यापासून डिस्टन्स किती आहे, हम्म. अंतर किती आहे, डायरेक्शन आहे कुठल्या डायरेक्शनला आहे, आणि ओके. डिस्टन्स म्हणजे किती किलोमीटर, किती अंतरावर आहे पोळ्यापासून, त्यांच्या घरापासून, म्हणजे हाईपासून हा, किंवा हा. कॉलनी. पेटी म्हणतात, हम्म. पेटी चुकीचा शब्द आहे, आपण त्या पेटी ते पेटी पोळं करून करत हा, असतील ते ना? पोळं जे याच्यात ठेवतात पेट्यांमध्ये, मधमाशा हा, पालन हा, करतात. हा. ओके. आणि डिस्ट्रीब्युशन किती आहे, किती भागामध्ये ते पसरलेलं आहे, म्हणजे त्यांना किती ते मिळू शकेल, नेक्टर पोलन, हा. फूड म्हणजे फ्रूट म्हणजे फुलं किती मिळू शकतील. हम्म, तर हम्म. हे सगळं 3D 4D त्यांचं जे डिस्टन्स, डायरेक्शन, डेन्सिटी, डिस्ट्रीब्युशन, हे सगळं मधमाशा त्यांच्या कम्युनिकेशनने सांगतात. बाप त्यांची कम्युनिकेशन रे. म्हणजे त्यांची भाषा, हो. सांकेतिक भाषा असते, सांकेतिक फेरोमोन्सवर असते. तर केमिकल, आता आपल्याला भूक लागते तर कारण केमिकल्स लिबरेट Release होतात होतात. बॉडीमध्ये, हो. ही भूक लागण्याची क्रिया सुरू होते, हो. मग आपल्याला तोंडाला पाणी सुटतं, मग आपल्याला वाटतं आता काहीतरी खाऊ. तसं मधमाशांचं असतं की त्यांना कळतं की हे त्यांचे केमिकल्स त्यांना संकेत देतात. सेन्सरी ऑर्गन्स त्यांचे फार पॉवरफुल आहेत. हम्म. त्यांची जी तोंडाची सोंड असते, माउथ पार्ट हा, असतं, हा. आणि अँटेनी असतात वरती, तर ते बरोबर कॅच करत असतात. ओ. लहरींवरून त्यांना कळतं की बाकीच्या ज्या मधमाशा आहेत त्या सुद्धा त्यांना स्पर्श करून सुद्धा त्यांना सांगतात. असे 2-3 प्रकारचे असतात. डान्स असतो त्यांचा, बी डान्स म्हणतात. अरे वा. तर बी डान्समध्ये त्या 8 शेपचा डान्स करत असतात. नाचत नाचत त्यांचे वॅक टेल करतात. ते त्यांचा शेपटीचा भाग जो असतो हा, हा, पुढं, हा. तो हलवून ते 8 आणि 8चा आकडा तयार करतात. 8चा आकडा तयार करतात, आणि ज्या दिशेला डायरेक्ट त्या दिशेला त्यांचं फूड असेल, त्यांचं टार्गेट असतं. तर असं ते डिस्टन्स, नंबर ऑफ राऊंड त्यांनी किती घेतले त्याच्यावर डिस्टन्स असतं. ते अमेझिंग. सगळं मधमाशांना कळत असतं. सो दे आर बापरे. लिटरली ऑल, तुमचं AI टेक्नॉलॉजी वापरतात, बायोटेक्नॉलॉजी वापरतात, सगळ्या टेक्नॉलॉजी त्या वापरतात, आणि त्या दृष्टीने त्यांची मायक्रोबायोलॉजी आणि बायोलॉजी, बॉडीचं बिहेवियर त्याप्रमाणे मोल्ड झालेलं असतं, आणि ते बापरे. त्याप्रमाणे तयार करतात. मग त्यांना त्यांचा अन्नाचा शोध लागतो, आणि त्या समूहामध्ये असल्यामुळे, कॉलनीमध्ये असल्यामुळे लगेच एका मधमाशीला कळलं की ती दुसरीला कळवते, दुसरी तिसरीला, त्यामुळे असं म्हणजे पटकन सगळ्यांना कळवते कळतं. म्हणजे कसं? डान्सच्या थ्रू डान्स करून, आणि त्यांचं टॅप ते असतो का? फेरोमोन्स म्हटलं ना, केमिकल्स ते लिबरेट करतात. ओके. केमिकल्स लगेच सगळ्यांना कळतं. अच्छा. ते फेरोमोन्स सेन्सरी ऑर्गन्स असतात, बरं. आणि मग ते पोळ्यातल्या मधमाशांना सांगतात की हे असं असं आहे. कारण बाहेर वर्कर बीज बाहेर असतात. हो, हो. मगाशी तो आपल्या ऑर्गनायझेशनचा जो विषय हो, होता, हो. राणी माशी. की राणी आणि- माशी आणि कामकरी माशा आणि नर माशा, हो, नरमाशा. हे त्यांचं ऑर्गनायझेशन म्हटल्याप्रमाणे अतिशय सिस्टमॅटिक असतं, मोस्ट डिसिप्लिन, लाईक आर्मी. कसं असतं जरा सांगा तसं ना. असतं. त्यांची जी हायरार्की असते सगळ्यात मेन असते क्वीन. हो. क्वीन इज लिडिंग द कॉलनी, फुल. आणि ती क्वीन असते सिंगल, युनिक. हा. ती आहे तोपर्यंत कॉलनी आहे, हम्म. अँड शी इज कंट्रोलिंग द एंटायर ऍक्टिव्हिटी ऑफ, आणि ते फेरोमोन पुन्हा केमिकल. अच्छा. ते मधमाशी, राणी माशीचे केमिकल असतात, तो वास असतो एक राणी माशीचा, की त्यामुळे सगळ्या माशा, त्या मधमाशा तिचा वास तो वेगळा तिच्या असतो भोवती का? असतात. तिचा वेगळा असतो काही वास? हा, फेरोमोन असतात, ते केमिकल असतं, केमिकल. तर त्या केमिकलमुळे, त्या मधमाशीच्या वासामुळे सगळ्या मधमाशा तिच्या भोवती काम करतात, तिला लागेल त्याप्रमाणे, त्या गरजेप्रमाणे, तिला म्हणजे कॉलनीला जी रिक्वायरमेंट असते ती फुलफिलमेंट करत असतात. बरं. आणि ह्या बाकीच्या ज्या वर्कर बीज असतात त्या तिला फॉलो करत असतात, क्वीनला, की ती सांगेल तिची जी रिक्वायरमेंट आहे. आता काय रिक्वायरमेंट ती आपण बघू आणखीन. आणि शिवाय तिसरी जी कास्ट आहे, म्हणजे मेल बीज, त्याला ड्रोन म्हणतात. अच्छा. तर क्वीन, त्यांना ड्रोन. वर्कर्स आणि ड्रोन्स. ड्रोन म्हणजे डिफंक्ट असं म्हणतात, की त्यांना काही करता येत नाही, ते ड्रोन, आळशी किंवा तर ह्याच्यातले हे जे मेल बीज असतात ते ड्रोन असतात. बरं. कारण त्यांचं काम फक्त मेटिंग विथ क्वीन, आणि देन
डाईंग. ओ, बिकॉज कारण त्यांना काय कॉलनीच्या बाहेर जाऊन फूड कलेक्ट करता येत नाही. येत नाही. त्यांना ती बायोलॉजी किंवा बिहेवियर नसतं त्यांचं, ते ओके. कॅरेक्टर नाही आहे त्यांचं की ते बाहेर नाही जाऊ शकत, त्यांना ते दिसत नाही किंवा कळत नाही का, अशी बरं. त्यांची बायोलॉजी असते. हम्म. त्यामुळे ते ओनली दे फॉलो वन्स क्वीन इज अ फर्टाईल फिमेल क्वीन असते ती, तर तिच्याबरोबर मेटिंगसाठी ते बाहेर जातात. मेटिंग इज ऑलवेज इन एअर. अच्छा. असे 5, 6, 8, 10 जे स्ट्रॉंग मेल असतात त्यांच्यात कॉम्पिटिशन असते. मेटिंग झाल्यानंतर क्वीन विल कम बॅक टू कॉलनी. हम्म. ते क्वीन परत आल्यानंतर तिचं लगेच क्वीन एग लेईंग सुरू होतं, बरं. फर्टिलाइज असल्यामुळे ती. ओके. बाकीच्या जे वर्कर बीज असतात दे आर ऑल्सो फिमेल. अच्छा. वर्कर मधमाशी, कामकरी माशा म्हणतो आपण. कामकरी. हा. त्या सुद्धा फिमेल असतात, पण त्या स्टराईल असतात, त्यांना Okay. एग लेईंग करता येत नाही, मेटिंग करता येत नाही. त्यामुळे बाकीची सगळी कामं जी असतात ते वर्कर बीज, म्हणजे कामाप्रमाणे त्या वर्कर असतात, म्हणून त्यांना अच्छा. कामकरी माशा म्हणतात, वर्कर बीज असतात. पण नंतर मग काय होतं की हे ड्रोन बीजचं मेटिंग झाल्यानंतर ते आयदर दे डाय इन दॅट प्रोसेस किल्ड ऑर बाय अदर बीज दे विल बी किल्ड. ओ. वर्कर बीज नो मोर वॉन्टेड इन द कॉलनी. अरे बापरे. कारण त्याला काय म्हणतात, भार होत होतो त्यांच्या कॉलनीला किंवा वसाहतीला, फॅमिलीला, कुटुंबाला हम्म. भार. काम जो करणार नाही त्याला घरात जागा नाही. ओके. अशा प्रकारची त्यांची सामाजिक आणि कौटुंबिक रचना असते आणि हम्म. डिसिप्लिन असतं, ते फॉलो करतात विदाऊट फेल. बाप. एव्हरीबडी फॉलो इट. तसंच हे कामकरी माशांचं सगळं काम म्हटल्यानंतर सगळ्यात सुरुवातीपासून त्यांचं जे काम सुरू होतं ते डे 1 पासून, फ्रॉम देअर बर्थ, अच्छा. म्हणजे त्यांच्या जन्मापासून त्यांचं काम सुरू होतं. तर मध सुद्धा त्या गोळा करतात, तयार करतात मकरंदापासून. हम्म, हम्म, हम्म. मध काही आपण म्हणतो मधमाशा फुलांपासून मध गोळा करतात, हम्म, हम्म. पण मध काही रेडीमेड मिळत नाही मधमाशांना. नेक्टर जो रॉ मटेरियल आहे फुलांमध्ये, हो. त्या नेक्टरला त्या घेतात. नेक्टर म्हणजे आपण कधी फुलांचा ज्यूस बघितला असेल लहानपणी हो. वगैरे खेळताना, हो, आपण हो. फुलं अशी आपण प्रेस करून त्याचा हो, हो. नेक्टर घेतो, गोड लागतो. तर काही काही फुलांमध्ये जास्त, काहींमध्ये कमी असतो. तर त्या नेक्टरमध्ये 90% वॉटर असतं, बर. 10% शुगर असते. अच्छा. म्हणजे या मधमाशांचं काम असतं की ते 90% वॉटरला 20% पर्यंत आणायचं, बर. इव्हॅपोरेशन ओके. त्या पाण्याचं, आणि 10% शुगरचं 80% कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं अच्छा. बाय एन्झाईम इन्व्हर्शन. त्याला एन्झाईम इन्व्हर्शन म्हणतात. Okay. माझ्या पीएचडीचा जो सब्जेक्ट होता तो हा अच्छा, होता तो की हा होता. हाऊ हनी इज प्रिपेअर्ड बाय बीज, बरं. नेक्टर इज कन्व्हर्टेड इन टू हनी. अच्छा. मेन रोल असतो एन्झाईम्सचा. हम्म. तर हे सुद्धा नॅचरल एन्झाईम्स, बीज पासून लिबरेट केलेले एन्झाईम्स असतात, कारण नेक्टरमध्ये एन्झाईम नसतात किंवा बीजमध्ये एन्झाईम असतात किंवा इतर याच्यात कुठे एन्झाईम नसतात. तर त्या डायजेशन प्रोसेसमध्ये आपण डायजेस्ट करतो, म्हणजे काय करतो, एन्झाईम ऍड करतो हम्म, आपल्या हम्म. अन्नामध्ये. हो. लाळेतनं जे एन्झाईम येतं असं डायजेस्ट, बरोबर. हो. तर ते असे एन्झाईममुळे मधमाशा नेक्टरचं हनीमध्ये कन्वर्ट करतात बाय इव्हॅपोरेशन, बाय रिड्युसिंग. ते पाणी जे असतं हो, हो. ते पाण्याची मात्रा 95 वरून 20 पर्यंत आणायची. म्हणजे एवढं बॉइलिंग, हो ना. यू कॅन इमॅजिन. म्हणजे जसं शुगर इंडस्ट्रीमध्ये हो. साखर तयार करतात ऊसाच्या रसापासून बॉईल करून. बॉयलरमध्ये, तेवढी एनर्जी मधमाशा जनरेट करतात बाप रे. त्यांच्या समूहात, कॉलनीमध्ये. ती हीट निर्माण त्या- होते, एवढी हीट असते. तेच ना, ती एनर्जी असते. Energy इट इज नॉट असते. हीट, बट इट इज एनर्जी. एनर्जी. तर काय करतात मधमाशा, ते नेक्टर आणतात. म्हणजे ती एक मधमाशी गेली, तिने आणलं आणि ठेवलं, तिने असं डॉंकी वर्क नाही करत त्या. हा. एक जाऊन लगेच तिथल्या तिथे ती दुसऱ्याला पास ऑन करते, तिसरीला पास ऑन करते, चौथीला पास ऑन. असे हजारो मधमाशा, त्यांचं काम फक्त ते घ्यायचं आणि द्यायचं. होय. आणि मग हिचं पुढचीचं काम लगेच त्याला पुन्हा प्रोसेस करायचं, चौथीने पुन्हा प्रोसेस म्हणजे काय करायचं, टू मेक ए फिल्म. त्या माउथ पार्ट मधनं ते त्या, जसे आपण बघतो ना साखरेचा पाक झालाय की नाही हो, बघतो, हो, हो. पण बघतो आजी वगैरे चिकट हलवा रस, हा. करताना किंवा पाक एक तारी, करताना दोन बघतो, तारी. तशा मधमाशा त्यांच्या तोंडातून ती फिल्म तयार करतात, बाप. नेक्टरची फिल्म करतात. आणि त्या फिल्मला काय, सो दॅट त्या पाण्याचे वॉटर मॉलिक्युल्स विल एक्सपोज टू टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. हम्म. आणि मग त्या असं रिपीटेड प्रोसेस बाय थाउजंड्स ऑफ वर्कर बीज, इंडस्ट्रियस वर्क केल्यानंतर त्या इव्हॅपोरेशन करतात त्याला. जेवढं इव्हॅपोरेशन झालं असेल, ऑलमोस्ट 50% इव्हॅपोरेशन त्या फ्रॉम नेचर, फ्रॉम फ्लॉवर टू हाईव्ह एवढं करतात. आणि त्याच्यानंतर मग उरलेलं काम ज्या मधमाशा आतमध्ये असतात त्या करतात, आणि मग त्याला स्टोअर करतात. ही जी प्रोसेस आहे, इन्व्हर्शन, कन्व्हर्शन आणि इव्हॅपोरेशन, जी मधमाशा जी करतात बायोटेक्नॉलॉजी, ते या सगळ्या वर्कर बीज करतात. हम्म. हे बाय ट्रेनिंग. मधमाशांना हे जन्मजात माहिती नसतं. अच्छा.
कोणाला माहिती नसतं, आल्याबल्या कोणाला माहिती नाही की काय करायचं आपल्याला. हा पण त्यांना ते ट्रेनिंग देतात. बर मधमाशा, बाकीच्या ज्या मधमाशा असतात त्या मधमाशांचे वर्कर बीज असतात, त्यांचं मगाशी सांगितल्याप्रमाणे डे 1 पासून त्यांचं काम सुरू होतं. आणि डे 1 म्हणजे 3 days पर्यंत त्यांचं जे सगळ्यात लहान मधमाशा इन्फंट बीज असतात त्यांचं प्रोटेक्शन करण्याचं काम, किंवा त्यांचं काय म्हणतात त्याला, अंडे उबवणे, हा अंडे उबवण्याचं काम जे असतं हा त्या दुसऱ्या यंग बीज करत असतात. त्या अच्छा पुढच्या 10 ते 15 दिवसाच्या मधमाशा असतात, बरं यंग बीज असतात. त्या ज्या कॉलनी हाईमध्ये राहतात त्या त्यांचं रक्षण करायचं किंवा त्यांचं पालन पोषण करायचं, त्याचं ते काम असतं. बाहेरच्या ज्या मधमाशा असतात त्या सगळ्यात ॲडल्ट बीज असतात, ज्या बाहेर जाऊन काम करू शकतात. त्या थोड्या वरच्या ॲडल्ट बीज असतात, त्या हे काम करतात. असे त्यांची कामाची विभागणी सुद्धा डे 1 पासून झालेली असते. बरं. आणि या सगळ्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं असेल, दॅट दे प्रॅक्टिस. ट्रेनिंग म्हणजे काय असंच ते हे मध कसा संकेताने. गोळा करायचा, हा त्या मधमाशा आणून त्यांना दाखवतात की असे हे नेक्टर आहे, हे नेक्टर मधनं, तर दे फॉलो. ते अच्छा बाकीच्या मधमाशांना तसं ते फॉलो, आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना ते कळतं. करतात. आणि मग ते पुढे जसं जसं त्यांचं हे वाढत जातो वय आणि ते कॅटेगरीमध्ये, त्याप्रमाणे ते कामाला सुरुवात करतात तशी. बापरे, अद्भुत दुनिया आहे. तर ह्या ज्या नर्स बीज म्हणतात त्यांना, ज्या ह्या अंड्यांना आणि लार्व्हा त्यांचा जो प्युपा असतो त्यांना जे फिडिंग करतात त्याला नर्स बीज म्हणतात. अच्छा पोषण करतात, आपल्या इथे नर्सिंग करतात तसं त्यांना अन्न वगैरे द्यायचं, कारण त्या लहान माशांना बाहेर जाता येत नसतं. त्याच्यापेक्षा मोठ्या असतात त्यांना आतच राहून त्यांना हे काम करायचं असतं. त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या असतात त्यांना गार्ड बीज म्हणतात, कारण बाहेरच्या एनिमी पासून त्यांना रक्षण करायचं असतं. बाहेर शत्रू बरेच आहेत, सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मनुष्य प्राणी. आणि त्यामुळे त्या गार्डबीज का? हो, त्या ज्या नाही, त्या गार्डबीज फक्त सैन्यासारख्या त्यांच्या पोळ्याच्या भोवती असतात, किंवा त्यांच्या हाईव्स जे असतात पेट्या मधमाशांच्या त्याच्या भोवती त्या गार्डबीज असतात. कोणी सरडा, पाल किंवा मुंग्या वगैरे आल्या तर त्यांना त्याच्यापासून लगेच अटॅक करतात. त्या बरं, ओके ओके, त्यांना गार्डबीज म्हणतात. त्याच्यानंतर फोरेजर बीज असतात, ज्या बाहेर जाऊन काम करतात. असे त्यांच्या कॅटेगरीज, डिव्हिजन ऑफ लेबर. फार सुंदर केलेलं असतं त्यांचं काम, आणि ते काम त्यांच्या पद्धतीने ते सगळे करत असतात. मग अशा प्रकारे त्यांची कॉलनी डेव्हलप होत असते. ही राणी माशी जी असते तिला काही बाहेर जाता येत नाही, आणि एकदा मीटिंग झाल्यानंतर एगलिंग सुरू झालं की ते मीटिंग झाल्यानंतर तिची कॅपॅसिटी तुम्हाला कल्पना आहे की एका दिवसात 1000 ते 1500 अंडी देत असते. आणि अशी 1.5 वर्ष ते 2 वर्ष देते. बापरे, तिची लाईफ 1.5 ते 2 वर्षाची असते राणी माशीची. अच्छा, तर एवढी कशी तिची इंडस्ट्रियल कॅपॅसिटी कशी होऊ शकते, तर हे तिच्या सगळ्या या फूडमुळे, ज्या मधमाशा बाहेरून नेक्टर पोलन आणून देतात तिला, त्या फूडवरती असतं. आणि त्याच्याशिवाय एक जे विशेष फूड असतं त्याला म्हणतात रॉयल जेली. काय? रॉयल जेली ऐकून माहित असेल तुम्हाला, राजांना. बरं. तर ही जी रॉयल जेली, आज बऱ्याचशा सेलिब्रिटीज रॉयल जेली वापरतात टू कीप देम यंग आणि ग्लॅमरस. स्किनवरती काही टाईट स्किन असते, ओल्ड एजचे काही रिंकल्स वगैरे काही, तर त्याच्यासाठी या रॉयल जेलीचा उपयोग. आणि रॉयल जेली हॅज कॅपॅसिटी किंवा कंटेंट्स फॉर रिजनरेशन, रिप्रोडक्टिव्हिटीमध्ये सुद्धा वापरतात, कारण क्वीनला फक्त रॉयल जेली मिळालेली असते. त्यामुळे शी कॅन पार्टिसिपेट इन रिप्रोडक्शन, एगलिंग, आफ्टर मेटिंग, आणि मग म्हणून ती क्वीन असते, तिला ते फूड देतात, म्हणून दॅट इज रॉयल जेली. आणि इट इज सिक्रेटेड. या रॉयल जेलीला मधमाशांच्या म्हणजे कामकरी माशांच्या ब्रेन ग्लँड्समध्ये, डोक्याच्या ज्या ग्रंथी असतात त्याच्यातनं रॉयल जेली त्या सिक्रेट करतात. जसं दूध सिक्रेट होतं त्याप्रमाणे एक प्रकारचं दूध असतं रॉयल जेली म्हणजे. आणि ते फक्त रॉयल जेली रिच इन प्रोटीन्स आणि इतर जे कंटेंट्स असतात विच हेल्प्स इन रिप्रोडक्शन, त्यासाठी त्या कंटेंटवरती मधमाशी, राणी माशी त्याच्यावर अवलंबून असते. आणि राणी माशीला ते फूड दिल्यामुळे त्याला रॉयल जेली म्हणतात. आणि त्याच्यापासून जी तयार होते ती क्वीन. बाकीच्यांना वर्कर जेली असते. मग त्या वर्कर जेली, हा, फिमेल आणि मेल मध्ये जो फरक असतो, जेंडर डिफरन्सिएशन ऑल्सो बिकॉज ऑफ रॉयल जेली. बरं. आणि हे सगळं ते जेनेटिकल इंजिनिअरिंग मधमाशा करतात इन प्रॅक्टिस. आपण अजून फक्त स्टडी करतोय, बट दे आर प्रॅक्टिसिंग दिस जेनेटिकल इंजिनिअरिंग. ते याच्यामध्ये ज्यावेळेस ती राणी माशी एकच असते, 2 राणी माशा एका पोळ्यात राहू शकत नाही. जसे 2 तलवारी एका म्यानात राहतात तशा 2 राणी माशा राहत नाही. आणि त्या राणी माशीचं इतकं वैशिष्ट्य असतं की तिचा जो फेरोमोन असतो, केमिकल, त्याला क्वीन सबस्टन्स म्हणतात. बिकॉज ऑफ दॅट ओनली एवढ्या 20,000 50,000 मधमाशा एका ठिकाणी राहू शकतात. आणि अशा 100 कॉलनी जरी पेट्या जरी एका ठिकाणी ठेवल्या तरी याच्यात येणार नाही, चुकून सुद्धा येणार नाही. ही मधमाशी
तिच्याच पोळ्यामध्ये तिच्याच राणीच्या ठिकाणी जाऊ शकेल, ओके. एवढं त्यांचं सेन्स असतं. आणि चुकून जरी गेली की ती तिला अटॅक करून तिला अटॅक करतात तिला. त्यामुळे त्या अशा स्ट्रॉंग त्यांचं हे सेन्सरी ऑर्गन असतात आणि त्यांचं बिहेवियर डिसिप्लिन सिस्टमॅटिक असतं की सो मेनी थिंग्स टू लर्न आपल्याला ना, त्यांच्यापासून हो ना. मधमाशांपासून घेता येतील. खरंच रॉयल जेली बद्दल जे बोललात मी ते ऐकलेलं आहे, हम्म. सेलिब्रिटीज वापर करतात वगैरे. हो. पण मला एक सांगा, कीटकांमध्ये म्हणजे मधमाशांचं जे अन्न ते काय ते रॉयल हा. जेली किंवा हा. ते खात असतील, ते मानवाला कसं चालेल? म्हणजे असं काहीतरी आहे. लॉजिक आहे का त्याच्या मागे? नाही, बरोबर आहे. कारण जसं आपण मध घेतो, मध मधमाशांपासून घेतो, हो. तशीच रॉयल जेली पण मधमाशापासून घेता येते आपल्याला. हम्म. तसंच ते परागकण पण घेता येतो आपल्याला. हे जे इतर उत्पादनं आहेत, मगाशी आपण बोलत होतो मेंढ पोळं सुद्धा त्यांचं इतकं छान असतं. हो. तर मधमाशांचं सगळ्यात प्रमुख जे उत्पादन आहे ते आपल्याला मध माहिती मध आहे. असतं. आपण मधसाठी मधमाशा आहेत असं म्हणतो, हम्म. पण मध हा अतिशय सेकंडरी प्रोडक्ट आहे. बर. सगळ्यात आधी येतं ते मधमाशा पालन किंवा मधमाशांपासून ते परागीभवन, हो. अन्न उत्पादन. बरोबर. हो. कारण दॅट इज फूड सिक्युरिटी. आता Right. वाढत्या लोकसंख्येकरता जास्तीत जास्त डिमांड वाढतीये, हो. ती अन्नाची वाढतीये, ॲग्रिकल्चर. आणि अन्नाची डिमांड वाढते, पण तेवढं अन्नाचं उत्पादन वाढू शकत नाही त्या प्रमाणात. कारण ज्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढते हम्म. किंवा त्या प्रमाणात जमीन वाढू शकत नाही, जमीन उलट कमीच होतीये. हो ना. त्या प्रमाणात पाणी वाढू शकत नाही, कारण पाण्याचे सोर्सेस पण कमी होतात. तर मग काय वाढू शकेल? म्हणजे अन्न उत्पादन कसं वाढू शकेल? मधमाशांमुळे. हम्म. कारण जे आपलं 70% लॉस होतोय तो बिकॉज ऑफ लॅक ऑफ हनी बीज, लॅक ऑफ पॉलिनेशन. अरे बापरे. बरं. पॉलिनेशन होत नाही. आपण आज म्हणतो शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. हम्म. का होतंय? कारण जेवढं त्यांनी पेरलंय तेवढं त्यांना उत्पादन मिळत नाहीये. इनपुट केलं तेवढं आउटपुट नाहीये, कारण परागीभवन नाहीये. कारण त्यांनी शेतात आलेल्या मधमाशांना सुद्धा जाळून टाकलं, मारून हो टाकलं, ना, पळून हो लावलं. ना. खरंय. तर त्या ज्या मुख्य त्यांना मदत करणार होत्या मधमाशा, तेच त्यांनी काढून टाकलं. नंतर हे लॅक ऑफ पॉलिनेशन जर झालं नाही तर ते फुलं गळून पडतात. बरोबर. फुलं गळून पडल्यानंतर तुम्हाला फळ मिळणार नाही, बी मिळणार नाही. त्यामुळे ते लॉस होतो. Loss. म्हणून असा 70-80% लॉस शेतकऱ्यांना जो होतो तो ह्या बिकॉज ऑफ लॅक ऑफ हनी बीज, मधमाशा नसल्यामुळे. हो, हो. त्यामुळे निदान ज्या आहेत त्यांचं संरक्षण करायचं. हम्म. आणि नसतील, तुम्हाला जर माहिती होईल किंवा प्रशिक्षण किंवा अवेअरनेस तुमच्याकडे, तुम्ही आणा तिथे मधमाशा. मधमाशा येतील असं काहीतरी करा, बरोबर. म्हणजे उत्पादन वाढेल. म्हणजे 70% लॉस तर तुमचा भरूनच येईल, प्लस ॲडिशनल तुम्हाला आणखीन प्रोडक्शन क्वालिटी आणि क्वांटिटी मिळेल. खरंय. म्हणजे तुम्हाला भरपूर उत्पादन मिळू शकेल तुमच्या कृषीचं. दुसरं उत्पादन मी सांगितलं त्याप्रमाणे या कृषी उत्पादनाबरोबर दुसरं आहे ते मधाचं उत्पादन. हो. त्याचा मधाचंच मी तुम्हाला विचारणार होते की म्हणजे मध तर आपल्या सगळ्यांना माहितीच हो, आहे, हो. खातात लोक किंवा काय सगळ्या गोष्टींमध्ये अन्नपदार्थात वापरला जातो. पण त्याच्याबद्दल गैरसमजुती खूप आहेत की मध गरम करू नये, प्लास्टिक मध्ये ठेवू आहे, नये आहे. किंवा असं. तर ते त्याच्यात काय म्हणजे कितपत तथ्य आहे? त्याच्यात तथ्य म्हणजे लोकांना काय, पुन्हा तोच विषय येतो की जागृती नाही, म्हणजे माहिती नाहीये. जी माहिती आहे ती चुकीची माहिती आहे किंवा समजपेक्षा गैरसमज जास्त आहे. आणि गैरसमज असा आहे की मध मुळात आधी तो मध आहे की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो मध आपण कुठून घेतला आहे? मध म्हणून घेतला. आज मार्केटमध्ये जे ब्रँड्स आहेत 90% ब्रँड्स आर फेक. काय सांगताय? हनी इज नॉट हनी. बापरे. गुळाचं पाणी. आणि 100% अडल्ट्रेशन नाही म्हणता येणार. इट इज 100% शुगर लेबल्ड ॲज हनी. बापरे. असं मार्केटमध्ये. खरं ओळखायचं कसं मध? नाही, त्याच्याकरता बऱ्याचशा प्रॉसिजर्स आहेत, लॅबोरेटरी टेस्टिंग आहे, सर्टिफिकेशन आहे. असं नाही, पण आता सामान्य मी आता दुकानात गेले, मध आणला, सगळ्यात चांगला मध जर तुम्हाला अगदी खात्रीलायक मध हवा असेल तर आपल्याला जसं शेतकऱ्याकडून आपण डायरेक्ट शेतातून तुमच्या टेबलावर, तसं मधमाशा पालन जे करतात किंवा जे मध काढतात त्यांच्याकडनं मध घेणं सगळ्यात चांगलं. नाही तर मग ज्या ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूशन्स किंवा दुकानं जी रिलायबल आहेत, नॉट ब्रँड दुकानं जे असतील, जे आपल्याला चांगलं शुद्ध मध देऊ शकतील, ते मध घेऊ शकतो आपण. किंवा त्या मधाची तुम्ही सांगितलं ते ओळखायचं कसं, तर ते सर्टिफिकेट त्याच्यावर असतं. एगमार्कचं सर्टिफिकेट असतं किंवा FSSAIचं सर्टिफिकेट असतं. त्याप्रमाणे ते सर्टिफिकेशन करू शकतात. तुमचं तुम्ही परीक्षण एखाद्या लॅबमध्ये करून घेऊ शकता. फूड लॅबमध्ये आपल्याला घरच्या घरी करता येण्यासारख्या 2-3 टेस्ट आहेत, आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत की ते मध पाण्यामध्ये टाकला
तर ग्लासभर पाण्यामध्ये जर मध टाकलं, तुम्ही असं ग्लासभर पाणी घेतलं आणि त्यात मध टाकलं, तर तो सरळ खाली बसतो, खरा मध. खरा मध. हा. आणि असं पाण्याच्या कापडाच्या लेअर सारखा लेअर मध्ये येऊन, कारण तो घट्ट असतो म्हणून सरळ खाली येऊन बसला, हा. पाणी वेगळं आणि मध वेगळा दिसला, तर तो मध आहे. बरं, ओके. पण तो जर मध पसरला तर त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे, शुगर अडल्ट्रेशन, सुक्रोज वगैरे. ओके. कारण नॉर्मली अडल्ट्रेशन कशात, साखर किंवा गुळ, बरोबर. या दोन गोष्टींचा. आणि साखर किंवा गुळ म्हटलं तरी इट इज अ सुक्रोज. हो. तर सुक्रोजची सॉल्युबिलिटी जी आहे मधामध्ये, पाण्यामध्ये विरघळण्याची जी साखर असते, ती सगळ्यात जास्त याच्यामध्ये येते. आणि तो विरघळताना आपल्याला असा स्मोकी पाणी झालेलं दिसतं. अच्छा, मग क्लिअर राहत नाही, गढूळ झालेलं दिसतं. जर पाणी क्लिअर राहिलं, पाणी क्लिअर राहिलं तर तो मध आहे. पण आता अडल्ट्रेशन करणारे सुद्धा इतके हुशार झाले की ते त्या पद्धतीने काय. त्यामुळे आता त्याच्या सुद्धा टेस्टिंगच्या सुद्धा बऱ्याच मोठ्या मोठ्या पद्धती, ऍडव्हान्स केमिकल इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे इंट्रोड्यूस झाले, टेस्ट पण झाल्यात. पण फक्त खात्रीशीर मध म्हणजे आपल्याला मध पाळाकडनंच मिळू शकतो. ज्यांनी मधमाशा ठेवल्या आहेत तर त्यांच्याकडनं आपल्याला मध चांगल्या प्रकारे मिळू शकतो. मधाचे सुद्धा खूप प्रकार आहेत ना. हो, म्हणजे मी असं ऐकलंय की आता जांभळाच्या झाडावर पोळं असेल तर तो जांभळाचा मध, किंवा म्हणजे असं काही आहे का, फळांचे वेगवेगळे जे मध मिळतात की त्या झाडावर जर पोळं केलं असेल तर त्या झाडाचं जे फळ असेल. नाही, मधाचे प्रकार बरेच आहेत. जेवढे फुलांचे आणि झाडांचे प्रकार आहेत तेवढे मधाचे प्रकार आहेत. हे आपल्याकडे पुन्हा मगाशी जसं सांगितलं तसे मधमाशांचे खूप प्रकार आहेत, तसे मधाचे पण खूप प्रकार आहेत. तो फ्लेवर येतो का, आणि तो फ्लेवर पेक्षा कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतं, ऑर्गॅनिक व्हॉलेटाईल कंपाऊंड, जे आपण आता म्हणतो लिचीचं मध, म्हणजे केवळ तो लिचीच्या झाडावर ते पोळा आहे म्हणून नाही, कारण तिथे लिचीच्या बागेमध्ये, बाग आहे मोठी, कारण मधमाशा काय एका झाडावर काम करत, मधमाशा सगळीकडे फिरत असतात. तर त्या लिचीचा जो वास, टिपिकल जो वास आहे, लिची स्मेल फ्लेवर, व्हेरी प्लेजंट फ्लेवर असतो, गोड, तसा वास त्या मधाला येतो. कारण त्या फुलातून जे नेक्टर कंटेंट येतात, त्या नेक्टर मधनं ते ऑर्गॅनिक व्हॉलेटाईल कंपाऊंड मधामध्ये येतात. आणि मग दॅट इज बिकॉज ऑफ दॅट तो 40% 45% पेक्षा जर जास्त असेल त्याचं प्रमाण, तर त्याला लिची युनिफ्लोरल हनी म्हणतात आणि मल्टीफ्लोरल हनी. तर युनिफ्लोरल म्हणजे एकाच जातीच्या फुलांपासून जो मध मिळाला असेल, जसं लिचीचा मध आहे, तर त्याला आपण ते लिचीचा मध म्हणू शकतो. जांभळाचा असेल तर जांभळाचा मध, जांभळाच्या झाडावर म्हणून नाही, त्यावेळेस जर जांभळाच्या झाडावर असेल पण जांभळाचे फुलंच नसतील तर मधमाशा दुसरीकडनं फुलं मधनं गोळा करतील, नेक्टर, हिरडा, गेळा किंवा आपण मावेशाला बघतो तसं, ज्या वेगवेगळ्या प्रकारचे फुलांच्या जाती असतील आणि त्यावेळेस जे फ्लॉवरिंग मध्ये असेल आणि ते मधमाशांना योग्य वाटलं तर मधमाशा त्याच्यावरून गोळा करतात. हिरडा, बेडस किंवा गेळा अशी जी फुलं आहेत इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की मधमाशांना भरपूर नेक्टर त्याच्यापासून मिळतोय. आणि त्याचं प्रमाण 40-45% पर्यंत ते कंटेंट्स त्याचे त्या फुलाला मॅचिंग असतील तरच त्याला आपण तो मध, जांभळाचा मध आहे किंवा नेक्टरचा मध आहे, अदरवाईज त्याला आपण मल्टीफ्लोरल हनी म्हणतो. दुसरा तुमचा प्रश्न याच्याशीच होता की तो मध ओळखायचा कसा, तर ते त्या परीक्षणाने आणि लॅबच्या सर्टिफिकेशनने आपल्याला ओळखता येतो. तिसरं तुम्ही म्हटलं गरम करायचं नाही त्याला, तसं जे एक होतं, तर गरम करायचं नाही म्हणजे का, कारण मध अतिशय केमिकल कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. बरं, इट्स अ लाईव्ह मिक्सचर, बायोलॉजिकल प्रोडक्ट येतो. त्याच्यामध्ये शुगर्स, पाणी, एन्झाईम्स, प्रोटीन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन सगळं आहे. म्हणजे इट इज वन ऑफ द बेस्ट न्यूट्रिशियस फूड. जे मधमाशांनी जे मध तयार केला आहे तो त्यांनी त्यांच्यासाठी केलाय, जो आपण नंतर घेतो आपल्या वापरासाठी, पण त्यांच्यासाठी केल्यामुळे तो अतिशय पौष्टिक. आणि मधमाशांनी तो मध तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये तो मध टेस्ट करून तयार करून घेतला, मग पुन्हा बाहेर काढला आणि तो स्टोअर केला. बरोबर. तो दॅट इज अ सरप्लस हनी. तो जो असतो सरप्लस हनी म्हणजे तो डायजेस्ट केलाय त्यांनी. त्यामुळे इट इज नॉट ओनली न्यूट्रिशियस फूड बट इट इज प्री डायजेस्टेड फूड. जसं मदर्स मिल्क विल बी डायरेक्टली एस्टिम्युलेटेड इन द ब्लड ऑफ द चाइल्ड, तसा मध डायरेक्ट घेतल्यानंतर त्याला डायजेशन करायची. पण इव्हन मदर्स मिल्क नीड डायजेशन, पण मधाला डायजेशनची गरज नाहीये, कारण डायरेक्ट तो एस्टिम्युलेट होऊन ऍब्झॉर्ब होतो मिल्क आपल्या शुगरमध्ये, आपल्या ब्लडमध्ये. आणि जिथे जिथे ज्याची ज्याची गरज आहे, मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, शुगर्स आणि पाणी सुद्धा त्याच्यामध्ये आहे मधामध्ये. 20% पर्यंत पाणी झाल्यानंतर मधमाशा त्याला राईप हनी
म्हणून त्याला सील करतात त्या पोळ्यामध्ये. ओके. तर दॅट इज अ मधमाशांचं सर्टिफिकेशन असतं. हो. म्हणून जर सील्ड हनी घेतला असेल तर तो केव्हाही चांगला असतो. चांगला असतो. आणि पूर्ण तो मधमाशांनी डायजेस्ट करून आपण पूर्ण प्रकारे त्या झाडामध्ये एवढे सगळे मिनरल्स आले कुठून किंवा पौष्टिक गुणधर्म आले कुठून मधमाशांमध्ये मधामध्ये, तर ते त्या झाडाच्या फुलामध्ये, फुलांमधून नेक्टरमध्ये आणि नेक्टरमधून मधांमध्ये, मधामध्ये सुद्धा मधमाशांनी पुन्हा ऍड केलेले. अच्छा. हो. आणि सॉईल झाड हे सगळी जे ट्रान्सफॉर्मेशन होत असतं त्याच्यामुळे मग त्याच्यात मिनरल्स पण असतात. मिनरल्स म्हणजे 36 प्रकारचे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये, एलिमेंट्स म्हणजे इन्क्लुडिंग सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, इव्हन सिल्वर, गोल्ड. म्हणजे मग ते काय पूर्ण आहारच झाला. म्हणून तो पूर्ण पौष्टिक आहार आहे. पूर्वी मध खाल्ल्यानंतर जेवायची गरज नव्हती लोकांना. हो. अजून सुद्धा काही लोक जे आहेत ते म्हणतात आम्ही काही आपण वाचलं असेल तर नुसतं मध रोज खाऊन 10 ग्राम 50 ग्राम 100 ग्राम त्यांच्या याच्याप्रमाणे दुसरं पण मग बाकी त्यांनी काही शुगर वाढते असं म्हणतात का? तसं ते काही नाही. चुकीचं आहे. चुकीचं. शुगरचं लेवल काय, शुगरचं शुगर तुमची लेवल कुठली आहे, लेवल 1 लेवल 2 किंवा कुठली म्हणतात त्याला, ए ग्रुप, बी ग्रुप, सी, तर त्या शुगरच्या लेवलवरती म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स हानीमुळे कमी होतो. उलट हो का, डायबिटीस कमी होतो. बरं. पण डायबिटीस कुठल्या लेवलला आहे तो त्याच्यावरती अवलंबून, कारण हानी इज नॉट अ शुगर. अच्छा. आपण जी शुगर म्हणतो दॅट इज खरा हानी असेल तर मग शुगरचं काही, सुक्रोज जी आहे ती शुगर हार्मफुल आहे. हो. त्या सुक्रोजचं ग्लायसेमिक इंडेक्स 60 किंवा मोर दॅन 60 असतो. बरं. हानीमध्ये सुक्रोज किती आहे, 1% किंवा एंटायर सुक्रोज नेक्टर पासून जी आली होती सुक्रोज, ती सुक्रोज इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज अँड फ्रक्टोज. खूप मोठी केमिस्ट्री, त्याच्यावर माझा थिसिस त्याच्यावर डिस्कस करायला लागलो तर वेळ. पण थोडक्यात म्हणजे ती जी सुक्रोज आहे, सुक्रोज इज मोस्ट हार्मफुल शुगर बिकॉज डायसॅकराइड जे असतात त्याच्यामध्ये ते दोन बॉन्ड अशी 2 शुगर डायसॅकराइड अशी जोडलेली असते. इट कॅनॉट बी ब्रोकन मेकॅनिकली किंवा केमिकली किंवा बाय एनी मीन्स. सो इट इज नॉट डायजेस्टेड इन युअर बॉडी. आपण जेव्हा शुगर घेतो ती डायजेस्ट होते, ती तशीच्या तशी आपल्या याच्यात जमा होत जाते, म्हणून शुगर वाढते मग आपली. पण ही शुगर सुक्रोज मधमाशांनी सेपरेट करून मोनोसॅकराइड केलेलं असतं. बरं. आणि मोनोसॅकराइड इन फॉर्म ऑफ ग्लुकोज अँड फ्रक्टोज. तर हे जे ग्लुकोज फ्रक्टोज मोनोसॅकराइड, आपण ग्लुकोज घेतो, सलाईन मधनं पण ग्लुकोज घेतो बिकॉज दॅट इज डायरेक्टली असिम्युलेट इन ब्लड. आपण इंट्रावेनस आयव्ही वगैरे घेतो, ती ग्लुकोज असते, सुक्रोज नसते. आणि फ्रक्टोज सुद्धा मोनोसॅकराइड कारण त्या. पण ही डायसॅकराइड सुक्रोज फ्रॉम 90% ब्रॉट टू 1%. हो ना, ऑर नेग्लिजिबल. म्हणून हानी शुगर फ्री. हानीला शुगर फ्री, उगाचच हानीला बदनाम केलंय. तर त्या हानी शुगर फ्री असल्यामुळे, कारण त्याच्यात सुक्रोज कमी होते, नेग्लिजिबल होते. सो इट इज नॉट हार्मफुल टू द लेवल परमिसिबल लेवल जी डायबिटीस करता जी शुगरची लेवल असेल तोपर्यंत. तुम्हाला जर सांगितलं की अगदी फ्रुट्स पण खाऊ नका किंवा अगदी गहू म्हणजे तांदूळ, भात किंवा काय जे स्टार्ची मटेरियल पण खाऊ नका, कार्बोहायड्रेट पण घेऊ नका कुठल्याही प्रकारे, तर मग हानी पण घेऊ शकत नाही तुम्ही. बट अदरवाईज तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता. म्हटलं हानी इज अ फ्रूट अनदर फॉर्म ऑफ फ्रूट ओनली. त्यामुळे हानी इज नॉट इन्क्रीजिंग युअर डायबिटीज, पण ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतो हानीच्या, GI इंडेक्स जे म्हणतो आपण, कारण याच्यामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज असतं. वा, खूपच छान माहिती तुम्ही दिली सगळी. पण मग आता मला शेवटचं विचारायचं आहे तुम्हाला की सध्या मधमाशी किंवा ह्या विषयी महाराष्ट्रात असेल, भारतात असेल आणि परदेशात आता सध्या परिस्थिती काय आहे म्हणजे एकंदर? नाही, हा खूप चांगला, कारण आज आपल्या देशामध्ये या मधमाशा पालनाची खूप आवश्यकता आहे. इतर देशांची मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चायना म्हणा किंवा USA किंवा युरोपियन कंट्रीज, आम्ही आता युरोपमध्ये बघितलं कोपनहॅगन किंवा स्वीडनमध्ये किंवा ह्याच्या, म्हणजे ऍग्रिकल्चर बरोबर एपिकल्चर वाढवतात ते. फार्मर्स इज एसेन्शियली त्यांच्याकडे मधमाशांच्या अवेअरनेस आणि त्यांना रिअलायझेशन आहे की याच्याशिवाय होणार नाही, काम चालणार नाही. जेवढं एन्व्हायरमेंटकडे लक्ष आहे तेवढंच मधमाशांकडे त्यांचं लक्ष आहे, ते वाढतंय. आणि त्या सगळ्या लेवलला त्यांना काही फक्त गव्हर्नमेंटच सपोर्ट करतात असं नाही, उलट प्रायव्हेटच जास्त, पण दे आर ऑर्गनाइज्ड. आपल्या इथे हा सेक्टर इज मोस्ट अनऑर्गनाइज्ड आहे. जसं शेतकऱ्यांचा म्हणा किंवा इतर आपले ग्रुप्स अनऑर्गनाइज, विशेष करून या विषयामध्ये, कारण याचं वेगळं असं शिक्षण नाही. ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये पण शिक्षण नसतं का? नाही, ट्रेनिंग आहे याचं.
सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग आहे, पण इट शुड बी एसेन्शियल पार्ट ऑफ एज्युकेशन ॲटलिस्ट फॉर ॲग्रिकल्चरमध्ये बरोबर. आणि फॉरेस्टमध्ये. या दोन याच्यामध्ये जर याच्या विषयाचा प्रादुर्भाव केला तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याची जागरूकता निर्माण होईल, मॅन पॉवर तयार होईल. आता काय आहे की जेवढ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत खूप, त्याला एनकरेज करतात, फंडिंग करतात, पण ते हाऊ टू युटिलाइज दॅट फंड, असं टेक्निकल सपोर्ट नाही आहे त्याला. टेक्निकल सपोर्ट म्हणजे ज्यांना माहिती आहे की मधमाशांचं कसं वाढवायच्या, कशा त्याचं मॅनेजमेंट करायचं, त्याच्यापासून मध कसं काढायचं, मध कसा विकायचा, हे सगळं एक वेगळं टेक्नॉलॉजी आहे, बी टेक्नॉलॉजी. याचा प्रसार व्हायला पाहिजे. याचा प्रचार आणि प्रशिक्षण, आणि त्याच्याशिवाय सगळ्यात मुख्य म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा विषय भाग झाला पाहिजे हा. आणि वेगवेगळे विभाग आहेत सरकारी विभागामध्ये, शासनामध्ये जसे असतात की स्मॉल स्केल इंडस्ट्री, मिडियम स्केल इंडस्ट्री किंवा ऍग्रिकल्चर, तर ते या इंडस्ट्रीमधून त्या इंडस्ट्रीमध्ये बघत नाहीत. सगळ्यांचे अशा ते वॉटर मार्क झालेले असतात किंवा ते चेंबर झालेले असतात. पण ते कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे, कारण मधमाशांकडनं शिकण्यासारखा हा विषय की मधमाशांचं कोऑर्डिनेशन, कोऑपरेशन, कोलॅबरेशन खूप चांगल्या प्रमाणात असतं, की त्या कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये रिस्ट्रिक्शन नाही. जिथे त्यांना नेक्टर पोलन, म्हणजे जिथे चांगली गोष्ट मिळेल तिथे ते जाऊन काम करतात आणि काम करून त्या सगळ्यांना पुन्हा वाटतात. कोऑपरेशन, सगळ्यात मोठं सहकार्य आणि सहकाराचं जे उदाहरण आहे ते मधमाशांकडे आहे. मोस्ट सायंटिफिक पद्धतीने त्या काम करतात, टेक्नॉलॉजी त्या प्रॅक्टिस करतात. इट इज नॉट ओनली फॉर लर्निंग किंवा याच्यासाठी, पण अकॅडमिक नाही, ती प्रॅक्टिसमध्ये करतात. दुसरं म्हणजे सगळ्यात चांगलं म्हणजे त्यांची स्वच्छता. आता डिसीजचा विषय, मग अशी रोग वगैरे त्यांना काय होऊ शकतात किंवा त्यांचे जे शत्रू वगैरे असतात होतात. मगाशी राहिलं पण व्हायरल, बॅक्टेरियल रोग, सगळ्या लिव्हिंग स्टॉक येतो, लाईफ स्टॉक आहे. लाईफ स्टॉक असल्यामुळे त्यांना सुद्धा प्रॉन टू बॅक्टेरिया इन्फेक्शन किंवा व्हायरल इन्फेक्शन. पण मधमाशांना त्याच्यापासून कसा बचाव करतात, निसर्गामध्ये त्यांचं करतात. कारण स्वच्छता, बेसिकली क्लीनलीनेस. मधमाशांना काय फक्त पाहिजे, क्लीन, कूल अँड, तर ह्या 2 गोष्टी, 3 गोष्टी, हायजिनिक, ह्या गोष्टी त्या स्वतः मेंटेन करतात. निसर्गामध्ये बघितलं त्यांच्याकडे काही रोग वगैरे नसतो, पण जेव्हा हे बीकीपर किंवा माणूस जेव्हा त्यांना पाळायला आणतो ते सगळे इंट्रोड्यूस करतात ते. तर ह्या बेसिक स्वच्छता जर आपण पाळल्या आणि त्यांना मधमाशांसारखं स्वच्छ, कारण मधमाशांच्या ज्या पोळं आपण बघतो, मध पाळांबरोबर काम करताना आम्हाला असं लक्षात येतं की जेव्हा आपण त्यांची ती हाईव ओपन करतो त्यावेळेस अगदी फुलासारखा वास होतो. सुगंधी फुल कसं असतं, कारण त्याच्यामध्ये सगळे फुलाचेच प्रकार आहेत, फुलांचेच कंटेंट आहेत, नेक्टर आहे, पोलन आहे आणि मधमाशा आहेत. पण थोडासा जरी वास खराब झालेला असेल तर आपण समजा की त्याच्यात डिसीज, इन्फेक्शन झालेलं आहे काहीतरी. इन्फेक्शन मे बी व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, कुठला तरी रोग त्याच्यामध्ये झालेला आहे किंवा बीकीपरनी त्याला लक्ष दिलेलं नाहीये, ते स्वच्छ करायला लागतं. ट्रेनिंग बरोबर झालेलं नसेल तर त्याला बरोबर ते मेंटेनन्स, मॅनेजमेंट करता येत नाही. अशा पद्धतीने मग ते स्वतःचं नुकसान करतात, कॉलनी लॉस होतो, प्रोडक्शन लॉस होतो आणि त्यांना मग नुकसान होतं. पण असं म्हणून व्यवस्थित जर पद्धतीने प्रशिक्षण मिळालं तर या सगळ्या गोष्टींचा ते उपयोग करून मोठ्या प्रमाणावर उद्योग म्हणून मधाच्या उद्योगाबरोबर चांगला व्यवसाय होऊ शकतो, चांगला व्यवसाय करू शकतात. मधमाशांच्या वसाहतींचं उत्पादन करू शकतात आणि त्यांना मार्केटिंग करू शकतात, त्याचं सेल करून इन्कम जनरेशन वाढवू शकतात. परागचे सुद्धा आपण त्याच्यावरती वेगळा विषय करता येईल. खरं बोलण्यासारखं आहे, तुमचा अभ्यास एवढा आहे की अजून एक त्याच्यामध्ये खरं पॉडकास्ट होऊ शकतो, मोठ्या प्रमाणात वेगवेगळे विषय हाताळता येतील. येस, तुम्ही खूप छान माहिती दिली, म्हणजे सगळ्या सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये तुम्ही झाले. आजचा तरी छान हे सांगितलेलं आहे तुम्ही. त्याच्या पुढचा सुद्धा आपण अजून बरेच त्याच्यामधले जे विषय आहेत ते आपण नक्की पुढे नंतर एखादा पुन्हा पॉडकास्ट करायचा प्रयत्न करूया. तर आज तुम्ही इथे आलात आणि रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला खूप सुंदर माहिती दिलीत, त्याकरता आमच्या सगळ्या टीमकडनं मनापासून मी पण तुमच्या सगळ्या टीमचे तुमचे आभार मानतो आणि मला ही संधी दिली इथे आज या मधमाशांबद्दल थोडीफार माहिती सांगायची. पण हा विषय खूप मोठा असल्यामुळे बरेच याच्यावरती आपल्याला असे हे करता येतील वेगवेगळे विषय, त्यामुळे खूप छान झालं की थोडे इंट्रोडक्शन तरी झाला आणि हे विषय जेवढ्या जास्त लोकांना आपल्याला नेता येईल तेवढं चांगलं आहे. नक्कीच. रसिका हो, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. मधमाशांमुळेच
पर्यावरण आणि मनुष्य जातही जिवंत राहणार आहे. तेव्हा हा पॉडकास्ट नक्की बघा. तुमच्या कॉमेंट्सही त्याच्यावर अपेक्षित आहे. आम्हाला इन्स्टाला, आम्हाला फेसबुकच्या ग्रुपला आणि त्याला फॉलो करा. रसिका मोहिनी यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद. रसिक मोहिनी.